बरोबर. अरे तू फक्त कॉमिक म्हणतोय. तू मास्क वगैरे का घातलंय मग? तो ऍक्च्युली खरा प्रश्न आहे. दोन कॉमिक्स लोकांना बोलवतोय तू. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका मिनिटात जर लाफ नाही आला तर आम्ही जे 50 मिनिट पाठीमागे केले ते गेलो कुठे. अरे बापरे. 15 मिनिटाचे 16 लाख रुपये घेतले होते. 1 लाख 16 लाख. 16 लाख. पण वाटले कॉमिक्स लोक आणले म्हणून तोंडला पुते. काही खाजगी कारणामुळे कारण भारी काढले तू की मास्क लावायचं. माझा नाही तो ऑडियन्सचा प्रश्न आहे. बरोबर. तेव्हाच मला वाटलं जाऊ दे पहिलेच ते एकदम डार्क जोक नको व्हायला. अरे हे तर काय फक्त जोक सांगतात. उद्यापासून मी पण स्टँडअप करतो. हो स्टँडअप तर असं वाटतं प्रत्येकाला वाटतं की अरे लोकांना वाटतं की ऑन दी स्पॉट करतोय. ऑन दी स्पॉट कोणी करत नाही. असली माझा सबके साथ नाही ते कळालं मला. नाही पण तो ऑडियन्सचा सांगणार नाहीत आम्ही. प्रत्येकाला एकट्या छोट्या रूम मध्ये प्रत्येक जण काय काय करतो आपल्याला माहिती आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथे येतात तुम्ही मग दुसऱ्याकडून कशाला एक्सपेक्ट करतात की नाही यांना नाही केलं पाहिजे. काही गोष्टी रिअल लाईफ टाइम मध्ये करण्याची मजा आहे ना. प्रॅक्टिकल करण्यात आपण कोणाला जबरदस्ती करत नाही. पहिला लाभ खूप इम्पॉर्टंट आहे. इंडियाज गॉट लेटर मध्ये जाऊ पण नको. नाही तर खरंच मास्क लावायची वेळ येते जेव्हा काय. तुझं तसं पण मास्क लावलेलं आहे तुला टेन्शन नाही यार. अरे लोकांची एवढी फाटलेली आहे. काही कॉमिक्स नॉर्मल कॉल नाही करत. व्हॉट्सअप कॉल करतो. ठीक आहे. नमस्कार. आदित्य टॉक्स युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी तुमचा लाडका आदित्य. तर आज आपल्या सोबत आहे मराठी कपिल आणि अक्षय कॉमिक, ज्यांनी गेले 4-5 वर्ष या फील्डमध्ये काम केलंय. म्हणजे स्टँडअप कॉमेडी म्हणा किंवा शो ओपन माइक्स करणं म्हणा, या संदर्भात त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर त्यांच्याच तोंडून त्याची माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच आम्हाला बोलवल्याबद्दल. माझं करण्याचं पहिले तर मला विचारायचं आहे तुझं की तू मास्क वगैरे का घातलंय म्हणून. हा तो ऍक्च्युली खरा प्रश्न आहे. मास्क काही खाजगी कारणामुळे मी घातला नाही. म्हणजे माझी आजी एक्सपायर झाली त्यामुळं. अच्छा मग ठीक आहे. कारण आमचं पहिले तर तो होता ना. म्हटलं पहिलेच आम्हाला 2 कॉमिक्स लोकांना बोलवतोय तू. आजकाल प्रत्येकाला तसं झालं की कॉमिक्स लोकांसोबत फोटो नाही काढायचे हे नाही काढायचे. म्हणून आम्हाला वाटलं की कॉमिक्स लोक आणले म्हणून तोंडला पुते. तसं काही नाही. हो तो पण एक असू शकतो फॅक्टर. कारण आता हल्ली जे काय होतं ते IGL इंडियाज गॉट लेटर मध्ये किंवा इतर शोज मध्ये पण भारी काढले तू की मास्क लावायचं. बरोबर. तेव्हाच मला वाटलं जाऊ दे पहिलेच ते एकदम डार्क जोक नको व्हायला. त्यामुळं आणि खरंच कॉमेडी म्हणजे काय फोट तुझा नाही तिकडे जाऊ पण नकोस. नाही तर खरंच मास्क लावायची वेळ येते. कारण हल्ली असे प्रकार वाढायला लागले ज्याने एक पॉडकास्टर पण बदनाम व्हायला लागले. नाही पॉडकास्टची पण त्यामध्ये बरोबर. अरे तू कॉमिक म्हणतोय. पण कॉमेडियनची लागली नव्हती वाट जोपर्यंत पॉडकास्टर मधून नव्हता आला. तर हे कॉम्बिनेशन खूप डेडली कॉम्बिनेशन आहे ना. कारण पॉडकास्टरची होती पण त्याला बघायला कॉमेडियनला लागली. थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग दॅट. म्हणजे मॅच वाट बघत असता का कोणाला तरी होते आपण असं कंटेंट वगैरे गोळा करू कोणाला तरी बोलू पॉडकास्ट. नाही त्यांना ऍक्सेप्ट केलं ना की कॉमेडियनची चूक नव्हती. बरोबर. पॉडकास्टरची होती कॉमेडियनची नव्हतीच मी म्हणू शकतो. कारण आता शेवटी प्रत्येकाचा पॉईंट वेगळा आहे. प्रत्येकाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. बरोबर. आता ज्या लोकांनी तो क्लिप बघितला त्यांना रिलेट होईल. ज्यांनी बघितला नाही त्यांना रिलेट होणार नाही. बरोबर. तर आपण सुरुवातच अशी करूया. तुम्ही तुमचं पहिलं इंट्रोडक्शन करू. नक्की. माझं नाव कपिल. मी मराठी कपिल या नावाने स्टँडअप कॉमेडी करतो. तर मी मध्ये काही 3-4 वर्ष मी हिंदीमध्ये पण करत होतो. आता मागच्या 2-3 वर्षापासून मी मराठीमध्ये पण खूप ऍक्टिव्हली करायला लागलो स्टँडअप कॉमेडी. तर ओपन माइक्स आणि त्या बाकीच्या गोष्टी ज्या असतात ते तर आम्ही करायचोच. त्याच्यानंतर आम्ही एक क्लब पण रन करतो ऑरेंज कॉमेडी क्लब म्हणून. तर पुणेमध्ये जेवढे पण शोज वगैरे होतात कोणत्या पण कॉमिक्सचं नाव घ्या तुम्ही. तर त्या कॉमिक्सचे जे पण शोज होतात आम्ही त्यांना मॅनेजमेंटमध्ये हेल्प करतो. आणि ऍट द सेम टाइम आम्ही आमचं स्वतःचे इंडिव्हिज्युअली शोज वगैरे पण करतोय. नमस्कार. माझं नाव अक्षय निर्वळ. मी प्रॉपर मराठवाड्यातला आहे, परभणीचा. तर आमचं असं लकीली असं झालं की मी आणि कपिल 2019 मध्ये एकाच शो मध्ये भेटलो होतो. म्हणजे तो आला होता शो बघायला माझ्या मराठी ओपन माइकला. आणि त्याच्यानंतर कपिल म्हटलं की आपण सोबत चालू करू. तेव्हापासून त्याच्यासोबतच करतोय. तर मी मराठीमध्येच करतो, हिंदीमध्ये वगैरे काही नाही. कोण परभणीचा असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मेंबर इथं बसलाय. परभणीमधले फॅन फॉलोइंग येते तसं. उधारीच तेवढी मग. पुण्यात राहण्याचं कारण पण ते तिकडे गेले का पहिले पैसे मागतात. पैशाचा पॉईंट आपण नंतर कव्हर करूया. क्षेत्रातले पैसे मराठीमध्ये नाही आले तेवढे पैसे आणखी. म्हणजे येतं आता कॉमेडी वगैरे हळूहळू तसं होते ना. हळूहळू सगळ्यात भारी पॉईंट काय झालाय कॉमेडीमध्ये की कॉमेडी म्हणजे त्याच्यासोबत लेखन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक मिक्स झाल्यात की
तुम्ही जेव्हा तुम्हाला ऍज अ स्टँडअप कॉमिक बघतात तुम्हाला ऍज अ रायटर पण बघतात, कारण स्टँडअप कॉमेडीमध्ये आमचं कंटेंट कोणी लिहित नाही, आमचं कंटेंट आम्ही स्वतःच लिहितो. तर आम्ही स्वतः पण एक प्रकारे रायटरच झालोय. तर जेव्हा पण त्या क्षेत्रातलं काहीतरी काम आलं, जसं कॉमेडी मधले स्किट आली किंवा कॉमेडी मधलं एखादी ऍड येते किंवा काही रिलेटेड टू कॉमेडी आलं, तर ते अप्रोच करतात आम्हाला रायटिंगसाठी. प्लस वेगवेगळे प्रोजेक्ट येतात. आता तू बघितला असतील की हिंदीमध्ये बस्सीने रणवीर कपूर सोबत काम केलंय मूवीमध्ये, आता हर्षनी अर्जुन कपूर सोबत काम केलंय. आमचा मित्र आहे खूप जवळचा अभि मुंडे, तो पहिले मराठीमध्ये स्टँडअप कॉमेडी करायचा आणि आता खूप म्हणजे प्रसिद्ध पोएट येतो, आता त्याच्या कविता वगैरे खूप व्हायरल गेलेल्या आहेत. तर त्याने सिंगमागेनमध्ये काम केलंय. तर ह्या क्षेत्रातून तुम्हाला कुठं ना कुठं एक फेज भेटतो. तुम्ही खरंच चांगलं करत असले तर आता बाकीच्या लोकांना पण पाहिजे की त्यांच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व कसं होणार. तर या गोष्टी मिक्स करतात. ऑफकोर्स पैसा तर आता इन्व्हॉल्व झालेला आहे, हळूहळू होतोय. होईल ह्या पॉडकास्ट नंतर नक्की होईल. नाही म्हणजे याचं म्हणजे असं यावेळीमध्ये पण होऊ शकतं की आता त्यांना कॉमेडियन मध्ये स्कोप नाही त्यामुळे शिफ्ट होतात ते का? नाही, असं बिलकुल नाहीये. तर कॉमेडी असा आर्ट फॉर्म झालाय ना की आमचे मेनली शोज फ्रायडे सॅटर्डे संडे होतात. आमचं असं नाहीये. आमचं असं नाही की मंडे टू थर्सडे वगैरे ते पण होतात. जसं कॉलेज शो असले, कॉर्पोरेट शो असले तर ते आमचे होतात वीकडेज किंवा ते त्यांच्या टायमानुसार होणार. पण आम्हाला हा जो फॅक्टर आहे हा कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही कोणत्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी. समजा माझ्याकडे काही रायटिंगचं आलं किंवा काही आलं तर मी त्यांना सांगू शकतो की माझ्या ह्या पर्टिक्युलर डेजला शोज आहेत, तर त्या डेजला मी तिकडे शोज करेल आणि बाकीच्या डेज मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. तर त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. उलट ज्या गोष्टी मुळे भेटलंय आपल्याला काहीतरी तर ती गोष्ट सोडू नाही शकत ऑफकोर्स. राईट. आणि मोस्टली सगळ्यांना तर माहितच आहे की स्टँडअप जे कोणते शोज असतात ते वीकलाच असतात, विकेंडला. वीकडेला काय असतं, रेग्युलरली कोणाच रायटिंग वगैरे असेल किंवा त्याच्यावरती स्क्रिप्टवरती काम करतात. स्टँडअप कॉमेडी पण तेच करतात. रायटिंग वर तुम्हाला यायचे असेल तर सोमवार ते शुक्रवार, शनिवार परत तुमचे शोज वगैरे आहेतच, ओपन माईक वगैरे काय करतात. तर आता म्हणजे सगळ्यात म्हणजे बेसिक मध्ये जाऊया. आता स्टँडअप कॉमेडी हा प्रकार म्हणजे कसा सुरू झाला नेमकं, म्हणजे किंवा स्टँडअप कॉमेडी म्हणा असे काय काय प्रकारचे आर्ट फॉर्म्स असतात या फील्डमध्ये कॉमेडियन्स मध्ये? स्टँडअप कॉमेडी रिलेटेड सांगतो मी, जेवढं माझं नॉलेज तेवढं सांगतो. तर मला वाटतं ना जो युएस कल्चर जो आहे तो मे बी 60s टाईप्सनं चालू, म्हणजे 60sच्या अराउंड चालू झालेला युएस मध्ये 1960s वगैरे. तर तो आता खूप जास्त इव्हॉल्व्ह झालेला आहे. ज्या गोष्टीसाठी आपण म्हणतो ना की ऑडियन्स आणखी रेडी नाहीये किंवा आणखी तेवढं ऍक्सेप्टन्स नाही आलंय ऑडियन्समध्ये, पण तिकडे तुम्ही युएस मध्ये बघशाल तर तिकडे सगळं आहे. तिथं स्वतः डोनाल्ड ट्रम्प पण रोस्ट शो मध्ये पार्ट घेतोय. त्याच्या चेहऱ्यावर ते लोक त्याला काही पण बोलू शकतात. सो हळूहळू ते गोष्ट इव्हॉल्व्ह झाली आहे. त्यांना कळून जाते की हा फक्त एक आर्ट फॉर्म आहे, तुम्हाला त्यात पर्सनल घेण्याची काही गरज नाहीये. पण त्याच्यात पण लिमिट्स आणि ते म्हणजे ते आर्टिस्टच्या साईडने आणि ऑडियन्सच्या साईडने दोन्ही साईडनं लोक इव्हॉल्व्ह झालेत. आर्टिस्टला पण माहिती की मी कोणत्या लेवलपर्यंत बोलू शकतो आणि ऑडियन्सला पण माहिती की हे फक्त जोक्सच करतायत. जसं आपल्याकडे काही डू अँड डोंट्स आहेत तसं त्यांच्याकडे पण असतीलच ऑफकोर्स, पण ते आर्टिस्ट पण तेवढे त्या गोष्टी फॉलो करतात. तर आपल्या इथे इंडियामध्ये मला वाटतं जसं वीरदास 2004 पासून करायचा, पण तो तेवढा इंडिया म्हणजे कोण करायचा? वीरदास. अच्छा. 2004 पासून जेवढं मला नॉलेज आहे 2004 पासून तो स्टँडअप करतोय, पण तो इंडियामध्ये नव्हता करत आहे गेस, बाहेर. तर इंडियाचं जे कल्चर आहे ते 2009 पासून चालू झालेलं आहे. नितीन गुप्ता रिव्हॉल्डो म्हणून एक कॉमिक्स होते जे IIT मुंबईचे होते आणि विपुल गोयल तर माहिती असतील. तर विपुल गोयलचे सिनियर नितीन गुप्ता हे सोबत स्टँडअप करायचे. जेव्हा स्टँडअप कॉमेडी युट्यूबला एवढं व्हायरल पण नव्हतं, म्हणजे तेव्हा 1 लाख 2 लाख व्ह्यू येणं म्हणजे एकदमच व्हायरल त्या टाईपचं होतं. तर ते तेव्हा कॉलेज शो करणार, कॉर्पोरेट शो करणार सगळं होतं. नंतर हळूहळू मग जेव्हा जाकीर खान आणि बाकी सगळे निशांत तन्वर हे सगळे लोक स्टँडअप त्यांनी चालू केलं. अमिन टंडन झाले, अभिजित गांगुली झाले, हे सगळ्यांनी स्टँडअप चालू केलं. पण 2016ला सगळ्यात मोठा जो म्हणजे आपल्यासाठी जो एक टर्निंग पॉईंट होता स्टँडअपसाठी तो म्हणजे जिओ इंटिग्रेशन. म्हणजे सगळ्यांच्या खिशात फ्री इंटरनेट आलं. बरोबर. आणि फ्री इंटरनेट आल्यामुळे त्यांनी सगळे जेवढे पण आर्ट फॉर्म होते सगळे एक्सप्लोर करायला चालू केले. आणि त्यावेळेस जाकीरचा जो व्हिडिओ होता तो पण एकदमच बूम झाला, एकदमच फाटला, दिल्ली गर्लवाला. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही तिकीट सेल म्हणणार किंवा काय म्हणणार, तेव्हा पण विकायचे पहिले तिकीट्स, पण तो एक बूम म्हणतो आपण, तेव्हापासून तो बूम यायला चालू झाला. आणि मला वाटतंय की मागच्या 1-1.5 वर्षापासून मराठी कॉमेडीसाठी तो फेज चालू झालेला आहे
की आता खूपसे कॉमिक बाहेर येऊन स्वतःचे इंडिव्हिज्युअल शो करतात. मंदार भिडे, प्रणित मोरे, अनिश शेठ, भाडीपाचे काही शोज होत आहेत. आम्ही आमचे इंडिव्हिज्युअल शो करतोय. तर प्रत्येक आर्टिस्ट जसे ओपन माईक्स होतात तसे स्वतःचे इंडिव्हिज्युअल शो करायला लागलेत. तर आता मला वाटतं जसं मी माझा शो केला, माझी एक ऑडियन्स बनली, अक्षय शो करतो त्याची एक ऑडियन्स बनेल, तर लोकांना माझा शो चांगला वाटला तर ते म्हणतील चला आपण दुसऱ्या शोला पण जाऊन बघू. तर आता असा ऑडियन्स बनतोय. जसं हिंदीचा ऑडियन्स बनलाय तसा मराठीचा ऑडियन्स बनतोय. आणि हा जेवढे कॉमिक्स मध्ये येतील तेवढा तो ऑडियन्स पण बनत जाईल, तेवढा तो आर्ट फॉर्म पण इव्हॉल्व्ह होत राहील. हा म्हणजे ऍज कम्पेअर टू हिंदीमध्ये थोडा हळूहळू ग्रो होतोय, पण होईल. म्हणजे थोडी ऑडियन्स जी आहे ना मराठी, ती त्या लेवलला अजून यायला थोडा वेळ लागते. पण आता पहिल्यासारखं नाही आहे. म्हणजे आता जसं प्रणित वगैरे शो करतायत ते खूप मोठी गोष्ट आहे. ऑडिटोरियम शो नाही का मराठी माणूस फुल करतोय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मंदार भिडे येतं त्याच्यासोबत आता त्यानं तर पूर्ण इंडिया म्हणजे बाहेर जाऊन पण कितीतरी कंट्रीमध्ये शो केला मराठी शो. बरोबर. तर तुम्ही जर तसं दिला ना कंटेंट वगैरे तर लोक ऑटोमॅटिक येतात. असा पण सीन आहे. तर तोच एक पॉईंट घ्यायचा होता. म्हणजे मराठी कॉमेडियन्सला पुढे स्कोप आहे का, किंवा मराठी ज्यांना ह्या फील्डमध्ये यायचंय त्यांना कॉमेडियन्स म्हणून त्यांनी मराठी हा जॉनर सिलेक्ट किंवा ही लँग्वेज सिलेक्ट करावं का ग्लोबल मध्ये खेळावं? ऑफकोर्स केलं पाहिजे. नाही ग्लोबल म्हणजे माझं काय म्हणणं माहिती, जेव्हा आपण स्टँडअप मध्ये येतो ना, तर कधीही कोणाचं पहिलं इंटेन्शन हेच असतं की ते पॅशन म्हणून येत आहेत. प्रत्येक जण जॉब करत असतो, प्रत्येक जण आपल्या लाईफमध्ये बिझी असतो. तो कशी तरी 5 मिनिटं काढून ओपन माईकला येतो. कारण जेव्हा आपण ओपन माईकला जातो मला हार्डली 4 किंवा 5 मिनिटं भेटतात परफॉर्म करायला. मला 5 मिनिटं समजा भेटतात, 4 मिनिटाला मला लाईट भेटतो की बाबा तुला उतरायचं 1 मिनिटात, आम्ही उतरतो खाली. सो जेव्हा आपण पॅशन म्हणून येतो ना, आपलं जे एक हाऊस असते, मी 5 मिनिटं प्रिपेअर करून गेलोय आणि मला 1 लाफ पण आला ना, मी एकदम असं भारी फील होतं मला की अरे मी आज काहीतरी भारी केलंय. आणि सेम गोष्ट मी पुढच्या ओपन माईक साठी एक्सायटेड असतो. पण याच्यात सॅड पार्ट हा आहे की काही दिवसातच त्यातले अर्धे लोक आहे ना, ज्यांचे इंटेन्शन ते पॅशन नसेल, त्यांचे इंटेन्शन असतं की अरे स्टँडअप मध्ये पैसा किती आहे, स्टँडअप मध्ये मला फोटो काढून बंबल टेंडरला टाकायचा आहे, मग तिथून मुली येतील. दुसरं आणखी मला इथून कॉर्पोरेट शो कसे भेटतील, कॉलेज शो कसे भेटतील, किंवा माझी हवा कशी होईल, मला ग्लॅमर वाल्या सेक्शन मध्ये कसे जातील, इकडे कसे जातील. ते लोक एवढं टिकू नाही शकत कारण त्यांचे इंटेन्शनच वेगळे. पण ज्या लोकांचे इंटेन्शन होतं, जे पहिले 5 मिनिटं जी आग तेव्हा होती, जे आम्हाला पण आज फील होतं की मी एक नवीन जोक लिहिला, तर मी त्या जोकसाठी जास्त एक्सायटेड असतो की मला बाकीचं तर कंटेंट सेमच आहे आमचं, बरोबर, पण मला नवीन जोक लिहिल्या, मी त्या जोकसाठी खूप जास्त एक्सायटेड असतो की हा जोक चालतो की नाही चालत. आणि तो जोक चालला त्याच्यापेक्षा मोठं सुख काही नाहीये त्या दिवशी, असं आहे. तर ते पॅशन खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणत्या इंटेन्शननी इंडस्ट्रीमध्ये येत आहे ते खूप इम्पॉर्टंट. आणि फक्त येऊन फायदा पण नाही, त्याला माहित पण पाहिजे ना. जसं तू बोलला ओपन माईक नावाची कन्सेप्ट भरपूर लोकांना माहितच नाही. फक्त एकाला बघायचं स्टँडअप कपिला किंवा मला स्टँडअप करताना बघितलं की अरे हे तर काय फक्त जोक सांगतात, उद्यापासून मी पण स्टँडअप करतो. तो एक आणि लोक काय करतात, येताना 4-5-10 आपले मित्र घेऊन येतात पहिला शो आहे म्हणून, त्याच्यावरती लोक हसतात पूर्णपणे. याला वाटतं की मी खूप किल केलं. तर असं नसतं ना, कारण पुढच्या वेळेस तुम्हाला ते कळतं ओपन माईक मध्ये तुम्हाला जोक काय असतो, कॉल बॅक काय असतो, परत नाही काय ऑडियन्स. आणि तुम्हाला हे पण माहित नसतं की उद्या कुठली ऑडियन्स आली, कधी 60+ ऑडियन्स येते, कधी 14 वर्षाची मुले उमसतात, तर तिथं तुम्ही काय वल्गर जोक घेणार का? स्टँडअपचा सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट काय माहितीये का, हा आर्ट फॉर्म आहे ना, बघताना इतका सिम्पल वाटतो ना की मी पण करू शकेल. कोणी असं संगीत गात असलं किंवा कोणी तबला वाजवत असलं तर तुम्ही म्हणू नाही शकत, कारण तुम्हाला माहिती हे मी नाही करू शकणार, खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही कोणता पण आर्ट फॉर्म आहे किंवा तुम्ही स्पोर्ट्स घ्या किंवा काय घ्या, तुम्ही म्हणतात की अरे यात तर त्याची टेक्निक आहे किंवा याने याचा अभ्यास केलेला आहे किंवा काय. स्टँडअप तर असं वाटतं बकचोदीच करतो. तर हे वाटतं हे तर मी खाली बसणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की हे तर मी पण करू शकतो. पण त्याच्या मागे असं आहे ना की आम्ही जे 5 मिनिटाचं कंटेंट घेऊन गेलेलो आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं असतं की आम्ही कमीत कमी ते 50 वेळेस परफॉर्म केलेलं असतं की 50 वेळेस परफॉर्म केलेलं आहे. ते जे नाही चाललं आम्ही ते डिस्कार्ड केलंय आणि जे चालतंय त्याची आम्ही 5 मिनिटं बनवून तुम्हाला प्रेझेंट करतोय. सो इट्स लाईक दॅट. इव्हन इतकं होऊन सुद्धा 50 वेळेस परफॉर्म करून सुद्धा पहिले 1 मिनिट आमच्यासाठी एवढा टफ असतो, एका मिनिटात जर लाफ नाही आला आम्ही जे 50 वेळेस पाठीमागे केले ते गेलो कुठं. अरे बापरे. म्हणजे ऑडियन्स पहिला लाफ खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तो एक तुम्हाला बूस्ट देतो, असं जे एक ऍड्रेनालिन रश म्हणतो ना आपण, की पहिल्या लाफ मध्येच तुम्हाला एक भेटतं की हा आता याच्या पुढे सगळं बरोबर जाणार. पहिला लाफ म्हणजे तीच ओपनिंग म्हणू शकतो, बरोबर, कॉन्फिडन्स येऊन जातो. एक्झॅक्टली, की ऑडियन्स आपल्यासोबत आहे. कारण माझं कंटेंट तर तेच आहे ना, लोकांना वाटतं की हा ऑन द स्पॉट करतोय, ऑन द स्पॉट कोणी करत नाही. क्राऊड वर्क ऑन द स्पॉट होतात, पण जे कंटेंट आहे ते तर आम्ही लिहून आलेलो आहे, आम्ही 10 वेळेस प्रॅक्टिस केलेली. प्रॅक्टिस म्हणजे असं काचेसमोर उभं राहून नाटकासारखे नाही, पण आम्ही ओपन माईक्स केलेले आहेत. सो आम्ही वेगवेगळ्या ऑडियन्स समोर ते ट्राय केलंय. बट आज शोच्या दिवशी कोणती ऑडियन्स असेल ते माहित नाही ना. समजा माझं कंटेंट आहे यंगस्टर्सवर, बॅचलर लोकांवर, आणि समजा तिथं सगळे काका काकू आलेत,
आता मी यांना रिलेट कसं करणार? बरोबर. तर एक तर दोनच ऑप्शन आहे की माझं कंटेंट खूप जास्त म्हणजे 360 पाहिजे, की माझ्याकडे यांच्यासाठी पण कंटेंट आहे, त्यांच्यासाठी पण कंटेंट आहे, किंवा मी असं प्रेझेंट केलं पाहिजे की कुठेतरी एक सेगवे आणला पाहिजे की मी त्यांना घेऊन येईल त्या सेक्टरवर, की का तुम्ही जेव्हा कॉलेजला होते तेव्हा असं व्हायचं का? सो ह्या हॅक्स की रिलेटेबिलिटीचाच फॅक्टर आहे की तुम्ही खूपसे कॉमिक्स बघितले ते खूप फनी वाटणार तुम्हाला, पण तुम्हाला जाकीर का एवढा भारी वाटतो किंवा का जास्त व्हायरल जातो? कारण तो जे बोलतो ते प्रत्येकाच्या आयुष्यातलं काही ना काही झालेलं असतं. तर तुम्हाला वाटतं अरे हे खूप रिलेटेबल आहे माझ्यासाठी. बरोबर. सो रिलेटेबिलिटी जिथे येते तो कॉमिक्स नेहमीच तुम्हाला कनेक्ट करेल. दिस इज फॉर शुअर. आणि तेव्हाच होतं ना जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तसं. तुम्ही डायरेक्ट स्टेजवर गेला तुम्हाला कसं करणार? ऑडियन्स हसत नाही, तुम्हाला ते सेगमेंट जोडता पण येणार नाही. कॉलेजमध्ये भरपूर आम्हाला स्टार्टिंगला झाले असं नाही की सुरुवातीला व्हायचं स्टार्टिंगला, पण नंतर हळूहळू लक्ष आलं प्रॅक्टिसनं की नाही अशी ऑडियन्स असती, हा जोक आपला नाही चालणार तिथं, मग त्या गोष्टी आम्ही काढून टाकतो. तुम्हाला जोक सुचतात कसे? म्हणजे आता तुम्हाला एखादा जोक तुम्ही क्रॅक करता तर ते ऑलरेडी तुम्हाला सुचलेलं असतं का तुम्ही ऍट द मोमेंट प्लॅन करता? सो क्राऊडवर्कचा सीन असतो आहे ना की प्रत्येक कॉमिक तुम्हाला क्राऊडवर्क करताना नाही दिसणार, कारण क्राऊडवर्क खूप स्पॉन्टेनिटी वाला ऍक्ट आहे. की क्राऊडवर्क म्हणजे मी सांगतो, क्राऊडवर्क म्हणजे की क्राऊड इंटरॅक्शन इन शॉर्ट, की जेव्हा तुम्ही एक असतं कंटेंट जे तुम्ही लिहून आणलेलं आहे, तुम्ही प्रॅक्टिस केले, तुम्ही परफॉर्म करतात, आणि ऍट द सेम टाइम तुम्ही क्राऊडवर्क बघतात. की क्राऊडवर्क म्हणजे तुम्ही ऑडियन्स आली त्यांना तुम्ही विचारतात की बाबा तुम्ही कुठलचे किंवा काय नाही, आणि त्यांच्या गोष्टींमधून तुम्ही नंतर त्याच्यावर लाफ जनरेट करतात किंवा त्यांना काहीतरी आन्सर करून त्याच्यातून लाफ क्रिएट होतो. तर हे झालं क्राऊड इंटरॅक्शनने तुम्ही क्राऊडवर्क म्हणजे तेच की तुम्ही लाफ क्रिएट करतायत, म्हणजे क्राऊड कडूनच कंटेंट घेऊन तुम्ही ते युज करतायत स्टँडअप साठी, क्राऊडला एंगेज करून. एक्झॅक्टली. स्टँडअप ऍट द एंड तुम्ही किती काही म्हणू, कोणता पण कॉमिक म्हटलं की अरे मी 15 वर्षापासून करतोय, 100 वर्षापासून करतोय, समजा तो ऑडियन्सला हसू नाही शकला तर मग फायदा काय त्या गोष्टीचा? आणि समजा कोणी क्राऊड वर्क म्हणा किंवा कोणत्या मग गोष्टीने तो करतोय ज्यांना ऑडियन्स खुश होऊन जाते, ज्याने ऑडियन्स त्यांना वाटतं मला पैसा वसूल झाला, बस संपलंय. स्टँडअप कॉमेडीचा अर्थच तो आहे ना की ऑडियन्स खुश होऊन घरी जाणं. बरोबर आहे. मग तुम्ही कंटेंट न करा किंवा तुम्ही क्राऊड इंटरॅक्शन न करा, तर तेच आहे की क्राऊड इंटरॅक्शन जेव्हा होतं तर ते त्याच्यातून म्हणजे लोकांच्या याच्यातून त्या गोष्टी होतात. आणि मोस्टली काय होतं स्टँडअप मध्ये प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतं, जसं की ऑब्झर्वेशनल जोक खूप लोकांचे असतात. म्हणजे माझा वैयक्तिक सांगतो की मी नाही का एखादी गोष्ट बघितली ना तर एक जोक सुचतो आपल्याला, पण तो जर तुम्ही एका स्टोरी लाईन मध्ये मांडता किंवा त्याच्यावरती अजून 4 जोक लिहिता तर ते बेसिकली स्टँडअप कॉमेडी नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारला, म्हणजे तू विचारला तर सांगतो मी की त्याच्या 2 फॅक्टर. खूपसे कॉमिक्स काय करतात ना की माझ्या डेली लाईफ मधून जे पण गोष्टी झालेल्या आहेत, जसं माझा एक किस्सा आहे माझा स्टँडअप मध्ये की मी एका मित्रासोबत हॉटेलला गेलो होतो, तर तिथे एक फनी किस्सा घडलेला. आता तो आहे 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा. समजा तू माझा मित्र आहे, मी तुला सांगतोय की असं झालं, तर हार्डली 30 सेकंदात तो किस्सा संपेल. पण आता याला 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाच्या सेट मध्ये कन्वर्ट करणं ही एक आर्ट झाली. स्टोरी टेलिंग. एक्झॅक्टली. स्टोरी टेलिंग ही एक आर्ट झाली की मी सेम किस्सा सांगतोय ज्याच्यामध्ये प्रत्येक लाईन मध्ये किंवा 2 लाईन नंतर ऑडियन्स लाफ भेटतोय. मला ऑडियन्सला तर वाटतं हा किस्सा सांगतोय, पण ऍज अ कॉमिक माझं हे इंटेन्शन आहे की माझ्या प्रत्येक 2 लाईन नंतर एक लाफ आला पाहिजे मला. बरोबर. समजा येत नसेल मग मी स्टँडअप कॉमेडी नाही करते, मग मी तर फक्त किस्सा सांगतोय. सो ते एक झालं. नंतर एक काही असतं की ते फक्त जोक्स आहेत, म्हणजे जे काही रिलेटेबल नाही, जे एक्झॅजरेशन करतो आपण, की फक्त नॉर्मली आज आपण इथं बसलोय आणि मी भिंतीवर जोक बनवले. आता भिंतीवर तुम्ही सेम गोष्टीवर 10 गोष्टी बनवू शकतात की भिंतीवर या घडी असते, घडीवर हे असतं, ते असतं, तर त्याच्यावर पण जोक्स होऊ शकतात. ते की आता ते तुमच्या रिअल लाईफ मध्ये झालेलं नसेल, बट ते तुमच्या रायटिंग स्किल मधून तुम्ही करू शकता. तर असे खूपसे वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत, म्हणजे वेगवेगळे टाइप्स ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉमिक्स आपल्याला काही पॉलिटिकल कॉमेडी आहेत, काही लोकांच्या पॉलिटिकल कॉमेडी. जे आपण गोष्टी होत आहेत. पॉलिटिकल कॉमेडी याचा अर्थ असा होत नाही की पॉलिटिशियन वरच कॉमेडी करा, मला तीच वाटतं. तसं नाही. तर पॉलिटिकल कॉमेडी, आणि इंडियात तर तसं पण नाही करू शकत आपण, ठीक आहे. तर याच्यात तसं पण बॅनच आहे. तर ते एक आहे की तुम्ही जे पण गोष्टी होत आहेत, काही पण एखादी ज्या पण गोष्टी आसपास होत आहेत आपल्या, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलतायत सटायरने किंवा काय, तर ते पॉलिटिकल कॉमेडी झालं. जे मी तुम्हाला सांगितलं स्टोरी टेलिंग वगैरे, की तुम्ही जो पण किस्सा होतो तुमच्या रिअल लाईफमध्ये, ते जसं बस्सी वगैरे सांगतो, बस्सीचा आर्ट फॉर्म तोच आहे की जे पण स्टोरीज म्हणजे ज्याच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत त्या स्टोरी तो सांगतोय. तुम्ही विपुल गोयल बघितलं, त्याचे एकदम प्रॉपर जोक्स आहेत, म्हणजे त्याच्यात तुम्ही रिअल लाईफ इन्सिडेंट नाही भेटणार, ते प्रॉपर जोक्स भेटतील की जोक्स रायटिंग. प्रॉपर जोक म्हणजे रिअल लाईफ इन्सिडेंट म्हणजे
त्याला काय वर्ड आहे यार, मी तेच बघतो. रिअल लाईफ इन्सिडेंट म्हणजे तेच की आपल्या लाईफमध्ये एखादा किस्सा झालेला आहे. समजा आज मी तुझ्यासोबत पॉडकास्ट करतोय, आता मी हा पॉडकास्टवर की मी आदित्यला भेटलो, अक्षय सोबत गेलो, याच्यावर समजा मी 5 मिनिटं काही बनवू शकलो, तर हा झाला की जो रिअल लाईफ इन्सिडेंटला घेऊन मी एक सेट बनवलाय. अच्छा. आणि जे प्रॉपर जोक्स आहेत ते तर तेच आहेत ना, की ज्याला मला घेणदेणी. मी नॉर्मली मी एखादा ऑब्जेक्ट घेतला, मी मोबाईल घेतलाय किंवा मी एखादा कॅमेरा घेतला, मी कॅमेरावर 5 मिनिटं लिहितोय. रिअलिस्टिक टाईप आपण म्हणू शकतो. काही पण म्हणजे एखाद्या ते प्रॉपर जोक्स लिहितोय मी, ते झाले जोक्स. हे म्हणजे ऍक्च्युअल घडले, त्याच्यावर आपण थोडं सार्कॅझम केलं, ते रिअल लाईफ. बरोबर. आता तुम्ही कपिल शर्मा शो बघतात, कपिल शर्मा शो मध्ये थोडी ते रिअल लाईफ इन्सिडेंट सांगतात. ते तर जो क्रिएट करतायत ना, ते कॅरेक्टर प्ले करतायत, त्याला अल्ट कॉमेडी पण म्हणतात एका गोष्टीला. अल्ट कॉमेडीमध्ये हे असतं की तुम्ही एक कॅरेक्टर प्ले करतायत, की मी कपिल आहे मला माहितीये, पण मी आज विमानाचा पायलट बनून आलो आणि मी विमानावर 5 जोक लिहिलेत. किंवा मी विथ प्रॉप, जसं माझ्याकडे प्लेन आहे किंवा हे आहे, मी त्या गोष्टी थ्रू कॉमेडी जनरेट करतोय, तर ही झाली अल्ट कॉमेडी झाली. लोक प्रेझेंटेशन दाखवून कॉमेडी करतात, लोक प्रॉप कॉमेडी करतात, प्रॉप घेतात. नंतर इम्प्रोव कॉमेडी एक असते. इम्प्रोव मध्ये असं आहे की तुम्ही कॉमिक्स बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तेच की काही क्वेश्चन, जसं क्वेश्चन्स ओनली गेम आहे किंवा काही एबीसीडी गेम आहे किंवा काय काही पण जे ऑन दी स्पॉट होते त्याला म्हणते इम्प्रोव कॉमेडी, की जे कधी सेट नाहीये. तुम्ही ऑडियन्स कडून काहीतरी फीडबॅक म्हणजे घेतात, त्यांच्याकडून सजेशन घेतात आणि त्याच्यावर तुम्ही कॉमेडी जनरेट करतायत. अरे बापरे, खूपच प्रकार आहे त्याच्यात. आता नॉर्मली कॉमेडियन मला वाटलं फक्त जोक्स लिहितात आणि जोक्स क्रॅक करतात. आता एवढे आर्ट फॉर्म आहेत हे मला आता माहिती पडले. नाही, कधी कधी काय होतं त्याचं रिझन काय आहे की ते इम्प्रोव्ह म्हणजे कसं, एखादा ऑडियन्स असला खाली आणि त्याने तुम्हाला टॅकल केलं, तू तुझे जोक सांगतोय आणि खालून मी काय ते म्हणलं, अरे कसली टोपी घातली, कसलं मास्क घातलंय, तर तुला ते देता आलं पाहिजे लगेच. बरोबर, बाउन्स बॅक करता यायला. मग तेवढंच पाहिजे ना, नाहीतर मग काय फायदा ना. मग ते 4-5 जोक हा सांगतोय खालून आणि तो पूर्ण ब्लँक झालाय, तर मग बिईंग अ कॉमिक आपल्याला वाटतं आपण स्टेजवर आहे तर आपण वी ओन द स्टेज अँड एव्हरीथिंग, पण ऑडियन्स एवढी अशी असते ना. म्हणजे मी रिअल हा किस्सा बघितलेला आहे की एक कॉमिक होता, तो एकदम फॉर्म मध्ये गेला एकदम स्टेजवर वगैरे, आणि ऑडियन्स आलेली होती आणि यांना माहिती होती मला हेच बोलायचंय. ऑडियन्स थोडी काही बोलते आपल्याला, तर तो फॉर्म मध्ये जाऊन काहीतरी बोलला ऑडियन्सला की हे म्हणजे नॉर्मल किस्सा असा होता की त्याचा काहीतरी जोक होता आणि त्या जोक मध्ये ऑडियन्स काहीतरी बोलला, तर हा म्हटलं अरे असं कसं काय बोलतोय, कुत्र्यांना कोणी अलाउड केलं ऑडिटोरियम मध्ये. आता असं होतं की त्याच्यामध्ये सगळं बसेल, तितक्यात ऑडियन्स उलटा बोलला, मग तू कसं काय आला. अरे बापरे, मग काही नाही बोलला कॉमिक. सो जेव्हा तुम्ही क्राऊड वर्क तेव्हाच करा जेव्हा तुमच्याकडे आन्सर असेल, आणि हे आन्सर असं नको की तुम्ही भांडणं करतायत. हे बाकीच्या लोकांसाठी पण फनी वेनं गेलं पाहिजे. ऑडियन्स कॉमिक्सच्या बोलल्यावर एवढं त्यांनी रिस्पॉन्ड नाही केला जेवढं ऑडियन्सने बोलल्यावर वाला रिस्पॉन्स आला. बरोबर. सो यू हॅव टू बी देअर की ऑडियन्स तुमच्या सोबत पाहिजे. तुम्ही म्हणजे मला ते कॉमिक्स खूप आवडतात की ते डॉमिनेट नाही करत ऑडियन्सला कधी. ते क्राऊड वर्क पण करतायत किंवा क्राऊड इंटरॅक्शन पण करतायत. दे मेक शुअर की पुढच्याला वाईट नाही वाटलं पाहिजे, कारण ते पण शो पैसे देऊन शो साठी आलेले आहेत. आपण विकत नाही घेतले त्यांना की आपण जे बोलू ते ऐकतील म्हणून. तर त्यांना सेम लेवलवर सेम सोबत घेऊन किंवा मग तुम्ही जोक पण घेण्याचे तुमच्यात पाहिजे. ते काही बोलतायत मग तुम्ही तो जोक पण घ्या आणि समहाऊ ती डिझॉल्व्ह करा. समजा मी शांत बसलो तिथे तर मग मी तर डाऊनच गेलो ना. मग माझं असं आहे की मी का बोललो त्याला. तर हे पण खूप इम्पॉर्टंट होतं. भरपूर वेळेस होतं असं. म्हणजे लोकांचं काय, लोक आधी ऑलरेडी घेऊन आलेले असतात, त्यांचं काय नाही. पण मला वाटतं ऑडियन्स खूप म्हणजे मराठी ऑडियन्स आहे ना आता खूप जास्त इव्हॉल्व्ह होते. तीच चांगली गोष्ट आहे. आपण म्हणतो ना की आता जास्त कॉमिक्स का टूर करायला लागलेत किंवा आता शोज का दिसायला लागलेत, याचं पूर्ण जे पण श्रेय ते ऑडियन्सलाच जाईल. कारण आता ऑडियन्सने ऍक्सेप्ट करायला चालू केलंय की अरे ही पण कॉमेडी येते, ती पण कॉमेडी येते, आम्ही पण. पहिले ते होतं ना सपोर्ट करू बरोबर, की चला आपला मित्र करतोय आपण 10 जण घेऊन जाऊ, त्याला नको वाईट वाटायला की तुझ्या शो मध्ये कोणी नाही. पण कधी पण सपोर्ट करणार ना आपण. बरोबर. जोपर्यंत माझी स्वतःची ऑडियन्स नाही क्रिएट होणार, जोपर्यंत लोकांना मी नाही आवड, तर ठीक आहे मी 20 तिकीट विकतोय, पण ते 20 तिकीट विकणं इज व्हेरी बिग डील. स्टार्टिंगला आपल्याला वाटतं आपण बस्तीला बघतो, आपण इकडे बघतो मंदा दादा ऑडिटोरियम विकतायत, प्रणित ऑडिटोरियम विकतोय, आपल्याला वाटतं अरे मी पण 700 तिकीट विकले पाहिजे. पण प्रत्येकाची जर्नी 20 तिकीट पासून चालू झालेली आहे. बरोबर. तुम्ही 20 लोकांना समजा खुश होऊन घरी पाठवतायत आणि ते समजा आणखी 40 लोकांना सांगतायत, तर आता मी 30 तिकीट विकायला लागलो ना, कारण 40 नाही येणार, 30 तर येतील.
सो दॅट्स हाऊ जर्नी स्टार्ट्स. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नाही पण ते आहे, कमवलेला एक ऑडियन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला करतात ना, तुम्ही लाईनअप शो करता, परत लोक ते काय सगळं मिळून आणि तुम्ही मग खूप प्रमोट करू लोक आणतात. पण ज्यावेळेस तुमचं एखादा लोक काम बघतात, तेव्हा जसं कपिल नप्पाचा शो केला पहिला सोलो शो, आम्ही स्वतःहून रोज चेक करतो तिकीट किती गेले काय गेले. आणि आज 20 तिकीट आले, सोल्ड आउट म्हणजे 22 तिकीट आले. विचार करा, 22 तिकिटाचा प्रॉब्लेम नाहीये. ते आमचं एवढी मोठी गोष्ट होती की त्या 22 जणांना फॅमिली सोबत येणार, येताना ट्रॅव्हलिंग करून, बरोबर, त्यांनी तिकीट घेणार, त्याच्यानंतर तो 1-1.5 तास ते शो ऐकणार, त्याच्यानंतर तो फॅमिली सोबत प्लॅनिंग करणार, बाहेर जाणार. म्हणजे तो जवळपास 4-5 तासाचा वेळ देतात ना आपल्यासाठी. तर आपलं एवढं कर्तव्य की बाबा आपण त्यांना ते 100% कंटेंट द्यायला पाहिजे, जेणेकरून हे 20 लोकांना 40 लोकांना सांगितलं पाहिजे. बरोबर. आता असं नको व्हायला कपिल शोला गेलो अरे जाऊ नका, काय फायदा नाही, नाही का, असं झालं मग काय अर्थच नाही त्या गोष्टीला. कारण एक कॉमिक चांगला शो करतोय ना, तो आणखी 10 कॉमिक साठी त्याची ऑडियन्स बनवतोय. की एखाद्याने अक्षरशः शो बघितला, त्याला चांगला वाटला, तो उद्या असे चान्सेस आहेत की तो माझ्या शोला पण येऊ शकतो. बरोबर. पण एक कॉमिक्स घाण शो करतो ना, तो सगळ्यांची ऑडियन्स मारतो. की लोकांना वाटतं, जो पहिल्यांदा येतोय त्यांना वाटतं की अरे हा असंच आहे, म्हणजे स्टँडअप कॉमेडी फॉर्मॅटच असा आहे, तो असं पण होतं. नाव खराब होतं. हा, म्हणजे नाव खराब होण्यापेक्षा की त्याला आणखी वेळ लागेल पुन्हा ऑडियन्स बनायला, की तो लगेच होणी म्हणणार. म्हणजे समजा त्यांना चांगला शो बघितला तर तो पुढच्या वेळेस असं डाऊट नाही राहणार त्याच्या माइंडमध्ये. तो म्हणजे स्टँडअप लागतोय, चल वी शुड गिव्ह अ ट्राय. नंतर हळूहळू जेव्हा तो 8-10 शो बघेल त्याला कळेल की हा, म्हणजे काही चांगले असतात, काही वाईट असतात. आता चांगलं आणि वाईट मध्ये इट्स नॉट अबाउट द कंटेंट किंवा इट्स नॉट अबाउट द कॉमिक्स. असं असतं की हा खूप सब्जेक्टिव्ह आर्ट फॉर्म आहे. की समजा एखादा आर्टिस्ट मला चांगला वाटतोय तर याचा अर्थ नाही की तुला पण चांगला वाटला पाहिजे. किंवा एखादा आर्टिस्टचा तू एकदम डाय हार्ड फॅन आहे पण मला नसं आवडत त्याचं, तर याचा अर्थ तो आर्टिस्ट चांगला किंवा वाईट नाही झाला. याचा अर्थ हा झाला की माझी टेस्ट त्या जॉनरची नाहीये. जसं आपल्याला आपण म्हणतो ना, मी एखाद्या आर्टिस्ट ऍक्टरचा फॅन आहे, मी याचा फॅन आहे. काहींना करण जोहरचे मूवीज आवडतात, काहींना अनुराग कश्यपचे मूवीज आवडतात. सो इट्स अबाउट की सब्जेक्टिव्ह आर्ट फॉर्म आहे खूप जास्त. म्युझिकचं तसंच आहे ना, काहींना कव्वालीज आवडतात, काहींना गझल्स आवडतात, काहींना हिपहॉप आवडतात, रॅप्स आवडतात. सो आर्ट फॉर्म तर बेसिकली दोन्ही पण सेम आहेत. पण मला काय आवडतं मी त्या साईडला जाईल, तर तशी ऑडियन्स मग बनते. पण सध्या मराठी या स्टेजला आहे की मराठी तर त्यांच्याकडे रेफरन्सेस नाहीये, की कारण करणारे 4 कॉमिक्स आहेत. जेव्हा 10-100 कॉमिक्स येतील सीन मध्ये, तेव्हा प्रत्येक कॉमिक्सची आपली आपली ऑडियन्स बनेल. प्रत्येक कॉमिक्स म्हणेल की हा, ही माझी ऑडियन्स आहे. मग ऑडियन्सला कळेल की नाही, मला हा कॉमिक्स आवडतो, तर याच्यासारखं कोण करतं, चला यासारखं अक्षय करतो, मी याच्याकडे जाऊ. असं जॉनर पण आता जसं महाराष्ट्रामध्ये काय होतं, एक तर मराठी लँग्वेज आहे, पण काय होतं जसं थोडंच लांब गेलं जिल्हा वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, की थोडी लँग्वेज चेंज होती. मग लोकांना काय होतं, जॉनर पाहतात, असं मराठवाड्यातले तो टोन आला ना की लोकांना काय लोकांना रिलेट होतो. तो एक आहे. म्हणजे कधी काय आम्ही पुण्यात बघतो, प्रॉपर सदस्य पेठ गेलं, इथले कसे लोक बोलतात, ती लोक बोलायला लागली तर इथे चालतील, मी अग्री करतो. तेच जर त्याने शो मराठवाड्यात किंवा नगरला टाकला ना तर तेवढा इम्पॅक्ट पडत नाही. पण आमच्या मराठवाड्याच्या टोनचा पण ऍडव्हान्टेज नाही आम्हाला माहितीये. नाहीतर काही तू बघ, नागपूरचे लोक बघ, नंतर आणखी आमच्या सोबतचे जितके लोक आहेत त्यांना ऐकूनच भारी वाटतं. सोलापूरचा टोन एक भारी आहे, कोल्हापूरचे बघ, किंवा असं म्हणजे त्याचा टोन ऐकून, जसं मुंबई, पुणे, मराठवाडा झालं, त्यांच्या टोन मध्ये अशी मजा येत नाही. मग तुम्हाला पूर्ण कंटेंटवरच फोकस करावं लागतं. गावठी भाषा असं होत नाही. एक्झॅक्टली. नाही तर काही टोनच एवढे भारी आहेत की त्यांना वाटतं की भाई तू फक्त बोलत राहा, मजा येते मला. तर त्यांना आणखी तो एफर्ट कमी होऊन जातो. बरोबर. की चला करा. ऑफकोर्स एफर्ट आहेच तिथे, ते तर काय स्टार्टिंगला असेल, मी असंच म्हणतोय. बट एक प्रत्येकाची ती लँग्वेजची पण एक मजा आहे. बरोबर. आता जेवढं कन्व्हर्सेशन झालं त्यातनं 2-3 प्रश्न सुचले. एक म्हणजे क्राऊड वर्कचं तुम्ही जसं म्हणले त्या रिलेटेड विचारायचं होतं की बरं ठीक आहे, तो पॉईंट एक नंतर कव्हर करू. आता सध्याचे चालणारे मराठी कॉमेडियन्स कोण आहेत, म्हणजे फेमस कॉमेडियन्स किंवा ज्याचे शोज जास्त चालतात सध्या जे लाईव्ह टूर करतायत ते सांगतो मी. बाकी खूपशे सीन मध्ये खूप चांगले कॉमिक्स आहेत, पण चांगला कॉमिक असणं आणि आणखी वेल नोन नसणं, ते दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी की खूप जण करतायत. पण आणखी प्रत्येकाची ऑडियन्स नाही बनली, प्रत्येक आपली ऑडियन्सवर काम करते सध्या. पण जे ऑलरेडी त्यांची ऑडियन्स पण बनली आहेत त्याचं एक सगळ्यात मोठं मी क्रेडिट दिल ते मंदार भिडे यांना. कारण आहे ना, ते पहिल्यापासून करत होते, प्लस त्यांनी एक ऑडियन्स बनवली, लोकांपर्यंत पोहोचायला चालू झालं. त्यांच्यावर ऑलरेडी म्हणजे एक पॉडकास्ट ठरलं होतं, पण ते ऍक्च्युली अमेरिका टूरला चालले होते त्यावेळेस. तर तेच त्यांनी कमीत कमी 5 कॉन्टिनेंट मध्ये शोज केलेले आहेत, ते म्हणजे जिथे जिथं होऊ शकतं. मराठी शोज बाहेर पण चालतात. सो आपले लोक जिथे आहेत तिथे सगळीकडे शो चालतात ना. समजा ऑस्ट्रेलियाला आपले लोक आहेत
तर आपण तिथं शो करू शकतो. आणि त्याचं रिझन पण एक आहे की त्यांचा जो कॉन्टेंट मला माहित नाही तू बघितला का नाही, पण त्याचा जो कॉन्टेंट आहे ना तो पूर्ण फॅमिली रिलेटेड नाही. पण ते मॅटर नाही करत. मला तेच म्हणणं आहे की प्रत्येकाची ऑडियन्स आहे. म्हणजे समजा त्यांची ऑडियन्स त्यांचा खूप क्लीन कंटेंट आहे, ठीक आहे, खूप भारी करतात, आणि तू त्यांचा शो नसन बघितला तर मस्ट वॉच. एकदमच क्लीन मध्ये एवढं टाईट आणि एवढं फनी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ते करतायत. नंतर प्रणित मोरे एक आहे, त्याने म्हणजे कंटेंट हिंदी मराठी दोन्ही त्याचं होतच पूल, पण मराठीमध्ये त्यानं खूप क्रेझी पूल घेतलाय क्राऊड वर्कमुळे. म्हणजे लोक मी बघितले की जे यंग वाला जो ग्रुप पकडला म्हणजे आहे 18 to 25 वगैरे, ते तर एकदमच फॅन लेवलला आहे त्याचं. तर तो एक करतोय. मी स्वतः असलेल्या शो मध्ये ते गेलो होतो एका मध्ये एक शो झाला. हो बरोबर, मस्त शो होता है ना. हा, तर ते करतोय. नंतर अनिश आणि फातिमा आहेत, ते करतात. बहुतेक भाडीपासोबतच करतायत. गणेश साहिल आहेत, ते भाडीपासोबत करतात. इकडे एक MCC म्हणून ग्रुप आहे, एक संकेत जोशी, अक्षय जोशीचा जो तुझा पॉडकास्ट झाला, तर तो त्यांचा एक ग्रुप आहे, ते पण रेग्युलरली शोज करतात. तर प्रत्येक जण ग्रुप फक्त नावाला आहे, पण मला वाटतं प्रत्येक जण करेल. जेव्हा आता जे ग्रुपमध्ये करतायत ते जेव्हा इंडिव्हिज्युअल करायला लागतील ना आपले शोज, तर मी तेच म्हणतो की जेव्हा 10 शोज दिसायला लागतील, जसं आता आज तू बुक माय शो ओपन केलं, तुला हिंदीचे 10 शो दिसतात, म्हणजे 10 काय 100 शो दिसतात. तसे मराठीचे समजा जेव्हा 10 शो पण दिसायला लागलेत ना, तेव्हा हळूहळू ऑडियन्स पण वाढेल, तेव्हा मजा यायला चालू होईल. पण भारी बूम होते आता ऑडियन्स वाढत चाललंय म्हणजे मराठी ऑडियन्स खूप जास्त. सो हा तोच पर्सेंटेज आहे ना की जेव्हा तुझे 10 कॉमिक्स वाढतील, तुमचे 100 ऑडियन्स पण वाढते. तर कॉमिक्स पण तर येत आहेत ना मध्ये, बरोबर, वेगवेगळे कॉमिक्स. समजा अक्षय समजा त्याला माहित नाही स्टँडअप कॉमेडी बद्दल, आज हा समजा पहिल्यांदा आला ओपन माईकला, तर आता याच्या 100 मित्रांना माहित झालंय ना स्टँडअप कॉमेडी काय आहे, ज्यांना माहित नसेल. का? कारण यानं एक पोस्ट टाकली, याने एक स्टोरी टाकली, किंवा याने एखादी रील टाकली, तर याचे जे 100 फॉलोअर्स आहेत किंवा 200 फॉलोअर्स आहेत, त्याच्यातले समजा अर्ध्या लोकांना माहित नव्हतं स्टँडअप कॉमेडी फॉर्मॅट काय आहे, आता त्यांना पण फॉर्मॅट झालाय. तर त्यांना समहाऊ त्यातले मग 100 मधले 1% पण 10 जण, म्हणजे एक जण पण आला समजा शोला, तर ती ऑडियन्सच बनली याच्यामुळे. तर असं जेव्हा 10 कॉमिक्स वाढतात तेव्हा 100 ऑडियन्स पण वाढते. एक प्रश्न मला आला होता की आता एखादा जोक तुम्ही एका शो मध्ये क्रॅक केला, तो जोक तुम्ही दुसऱ्या शो मध्ये पण कॉपी पेस्ट करता का नवीन जोक असा टोटल? सो कॉपी पेस्ट नसतं पहिली गोष्ट. आम्ही हे आहे ना खूप, आणि नाही खूप बरोबर आहे, कारण मी जेव्हा स्टार्टिंगला आहे ना, माझा पहिला ओपन माईक होता ऍज अन ऑडियन्स. जेव्हा मी डिस्कव्हर केलं हा आर्ट फॉर्म, मला माहित नव्हता हा आर्ट फॉर्म, तर मी गेलो आणि मला भारी वाटलं. तर मी त्यांना, आणि मी नॉर्मली गेलो तिथे, तर त्यांनी विचारलं की ऑडियन्स मधून कोणाला परफॉर्म करायचं आहे का, आणि रॅन्डमली माझ्याकडे 2-3 राहुल गांधी जोक होते जे तुमचे थॉट्स असतात, मी जाऊन परफॉर्म केले. पण मला एवढं भारी किक भेटला. आता मी असं झालं की आता पुढचा ओपन माईक कधी मी त्यांना विचारला, तर मी पुढच्या ओपन माईकला काही 2-3 जोक्स वगैरे लिहून गेलो, आणि तेव्हा सेम होस्ट होती मुलगी जी पहिल्या शोला पण होती, तर तिने सेम कंटेंट परफॉर्म केलं. तर मी तेव्हा तेच बोललो की यार म्हटलं हे सेमच कंटेंट करते काय मजा आहे असं तसं. नंतर मला कळालं की सेम कंटेंट याच्यामुळे करतो ना, तुम्ही कोणता पण कॉमिक घ्या, अनलेस इट्स अ क्राऊडवर्क शो, कारण क्राऊडवर्क शो तर तेव्हाच असतो ना की वेगळी क्राऊड येईल, वेगळ्या क्राऊड मधून कंटेंट भेटेल, तर ते सगळं आपण साईडला ठेवू. पण जेव्हा कंटेंट कोणी करतंय तर तो सेम कंटेंट वर्षानुवर्ष यासाठी करतो, कारण ते कंटेंट बनायला थोडा टाइम लागलाय त्या माणसाला, त्या कॉमिकला. जसं मी म्हटलं की मी 5 मिनिटं जेव्हा बनवतोय, आता मला 4-5 वर्ष समजा कॉमेडीमध्ये झाले, तर ते 5 मिनिटं थोडे लवकर बनतील माझे. पण जेव्हा मी नवीन होतो ना, तेव्हा मला एक तर स्टेज भेटत नव्हतं, तर मला 2 महिन्यातून मी एकदा स्टेजवर जातोय किंवा 2दा स्टेजवर जातोय, तर मला कळणार कसं की माझं कंटेंट चांगलं आहे का वाईट आहे. आता मी जेव्हा रेग्युलरली जायला लागलोय, तेव्हा माझे 5 मिनिटाचं कंटेंट मला कळालं की 2 मिनिटं चांगले यातली 3 मिनिटं चांगले नाही, मी 3 मिनिटं साईडला ठेवले, नंतर पुन्हा 5 मिनिटं घेऊन गेलो, त्यातले 2 मिनिटं भेटले, असे माझे आता 4 मिनिटं बनलेत. तर असं करत करत कंटेंट जेव्हा बनतं, तुम्ही लगेच टाकत नाही युट्यूबला, तुम्ही त्याच्यासोबत आणखी टूर करतात तुम्ही, म्हणजे जे फेमस कॉमिक त्यांना सांगतोय. आपलं पण आता मराठीमध्ये तेच आहे की तुम्ही शोज करत असतात, तुम्ही ओपन ऍक्ट करतात, जेव्हा तुम्हाला वाटलं की माझा आणखी पुढचा 15 मिनिटं रेडी झालाय जो मला स्टेजवर आणायचा आहे, मग मी हा 15 मिनिटं किंवा 10 मिनिटात सेट रिटायर करतो. रिटायर करणं म्हणजे युट्यूबला टाकतो. आता आमचं पोएट्री किंवा सिंगिंग सारखं नाही आमचं, आम्ही तुम्ही शोला जाशाल म्हणजे दादा फरमाईश सेम, आम्ही सेम नाही करू शकत ना आम्हाला, किंवा 2 लाईन आठवल्या हा की तुम्ही ते सेम 2 लाईनी म्हणा. नाही, आम्ही चुकून पण सेम जोक केला आणि एखाद्या ऑडियन्सने बघितलं असेल युट्यूबला, तर म्हणलं अरे हा तर युट्यूबला होता, आम्हाला नवीन ऐकू काहीतरी. तर आम्ही युट्यूबला तेव्हाच टाकतो जेव्हा
आम्ही शुअर आहोत की आमच्याकडे बाकी कंटेंट आहे आणि हे मग आम्ही मार्केटिंग म्हणून आमचं यूज होऊ शकतो. मेन काय असतं पुन्हा, जसं तुम्हाला एक कॉर्पोरेट शो आला, कॉर्पोरेट म्हणजे कसं कुठल्या फंक्शनला वगैरे बोलवायला कॉलेज याच्यामध्ये कंपनीज वगैरे ह्यावेळेस काय होतं माहिती का, ते लोकांनी तुमचं काम बघितलं असतं युट्यूब वरती वगैरे. आता कधी कधी काय फॅमिली ऑडियन्स असतील, तुमचं क्लीन कंटेंट किंवा जसं त्यांची रिक्वायरमेंट असेल ते बघतात, ते बघितल्यानंतर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतात. मग याचा अर्थ आता आम्हाला हे कळलं की आम्हाला युट्यूबवर वगैरे बघितले, तर इथं ते जोक परत करायला जमणार नाहीत ना. बरोबर, तो एक पॉईंट. मग त्यावेळेस तुमच्यापाशी तेवढा कंटेंट असला पाहिजे दुसरा, तर हे पण पॉईंट आहे. बिंग अ कॉमिक त्याचं पण हे काम आहे सांगणं शोच्या नंतर, की कोणी समजा हा क्राऊडवर्क शो नाही, हा समजा कंटेंटचा शो आहे माझा, तर पुढच्या 1 वर्ष किंवा 6 महिने तुम्ही माझ्या शोला येऊ नका. याचं कारण हे आहे की सेम कंटेंट राहील. तुम्हाला शो आवडला, तुम्ही आणखी 10 जणांना रिकमेंड करा की हा शो बघायला जा. तुम्ही एखादी मूवी बघतात, तर मूवी तीच आहे ना की तुम्ही दुसऱ्यांदा जाशाल तर सेमच मूवी असणार आहे. तर ही सेम गोष्ट आहे की तुम्ही सेम शोला जाणार तर शो तर सेमच असणार. सो हे कॉमिक्सचं पण काम आहे, कारण ऑडियन्स आणखी तेवढी इव्हॉल्व नाही झाली आहे ना, की त्यांना माहित नाहीये, त्यांची चुकी नाही काही. तर कॉमिक्सने ऍट द एंड ऑफ द शो हे सांगणं खूप जरुरी आहे की तुम्ही माझा शो समजा सेम नावाचा असेल तर करा, माझा दुसरा शो असेल तर मी तुम्हाला मेन्शन करेल की नवीन कंटेंट घेऊन येतोय म्हणून. मला म्हणजे असं डाऊट येतो की आता मग तुम्ही जोक सुचतात कडून, एवढे जोक्स आणतात कडून तुम्ही, म्हणजे आता एखाद्या मला लेटले 2 ते 3 जोक्स असतील किंवा ते कॉमेडी असेल, तुम्हाला 2 ते 3 20 ते 30 जोक्स असतील, पण त्यापुढे तुम्हाला असा एक पॉईंट येतो का की बाबा आता काहीच सुचत नाही जोक्स म्हणा, किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो. पण तीच मजा आहे ना की आमचं कामच ते आहे ना. समजा प्रत्येकाला जोक सुचत असते, प्रत्येक ऑडियन्सला जोक सुचत असते, मग त्यांच्यात आमच्यात फरक काय असता, ते आमचा शो बघायला कसं लागले असते. डिफरन्स तो आहे की आम्ही लिहू शकतो जोक, आम्ही त्या फील्डमध्ये मे बी आम्हाला काहीतरी एकतर ते नॉर्मली आपली स्टाईलच ती की मला जोक सुचतात, किंवा मग मला त्याच्यावर काम करून मला ते वर्क करावे लागतात असं. आणि याच्यात ही पण गोष्ट होते ना की समजा मला एखादा टॉपिक सुचलाय, आज मी इथं आलोय, मला एखादा टॉपिक सुचला जो मला फनी वाटतोय, तर जरुरी नाही ऑडियन्सला पण फनी वाटला पाहिजे. तर याच्यामध्ये जॅमिंग करतो आम्ही. समजा मी अक्षयला कॉल केला की अक्षय मला हा जोक सुचलाय, तुला कसा वाटतोय, तर हा मला सांगेल की याच्यात हा वाला पार्ट चांगला आहे, आणि तो मला आणखी त्यातले 2 पॉईंट आणखी देईल की याला या पद्धतीने घेतलं कसं करू शकतो आपण त्यामध्ये. कारण ते म्हणतात ना की तुम्ही काय सांगताय त्याच्यापेक्षा तुम्ही कसं सांगताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. की मी सेम गोष्ट समजा दोघांना सेम टॉपिक दिलाय आणि दोघांची स्टाईल वेगळी वेगळी आहे, तुला एखाद्याची स्टाईल जास्त फनी वाटेल. सो इट्स हे कशामुळे वाटेल की त्याने कोणत्या पद्धतीने तुला सांगितलंय, म्हणजे सेम जोक 2 वेगळ्या पर्सनॅलिटीनी डिलिव्हर केले, फरक पडतो. द वे दे से इट ते खूप इम्पॉर्टंट आहे. तसं ते समय राहण्यासाठी बोलण्याचं स्पीच डिलिव्हरीचं टेक्निकच ती वेगळी होती, त्यामुळे कोणताही नॉर्मल जोक जरी असला तरी त्याच्या वे मध्ये ते फनी वाटतं असं. पण तू त्याचा शो बघितला असेल बघ, खूप टाईट, म्हणजे एकदमच किलर शो आहे, खूप भारी शो आहे समयचा. खूप त्याचा लाईव्ह शोज वगैरे खूप भारी. तर असं नाही की त्यांना फक्त त्याचं बोलण्याची स्टाईल फनी आहे म्हणून, त्यानं जे जोक्स वगैरे त्याच्यावर पण काम केलेलं आहे प्रॉपर. तो त्याला माहिती की तो आता खूप मोठं नाव आहे, तो नॉर्मली बेसिक कंटेंट करेल तरी होईल, पण तसं नाही त्याचं. त्याच्या शोला तू गेला, 1 तास तो परफॉर्म करतो आणि 1 तास एवढा किलर शो देतो तो, म्हणजे ऑडियन्स जेव्हा बाहेर येईल ना, कोणी म्हणू नाही शकणार की माझे पैसे म्हणजे थोडे पण असं वाया गेले किंवा काय. प्रत्येकाला वाटेल की अरे 1 नंबर शो होता म्हणून. तर ती पण गोष्ट आहे ना की तुम्ही फेमस आहे म्हणून तुम्ही ती ग्रँटेड नाही घेऊ शकत गोष्ट. तुम्ही त्या गोष्टीवर उलट तेव्हा तर आणखी एक्सपेक्टेशन वाढतात. कारण ऑडियन्स एक्सपेक्ट करते रे, ते तुमचे फॅन आहे म्हणून एकदा येणार, पण त्यांना नाही आवडलं ते म्हणतील की अरे माणूस चांगला आहे पण ते शो नाही आवडलाय असं म्हणतील. पण त्याच्या शोला तुम्ही जा, तुम्ही म्हणणार की अरे काय भारी शो होता, आणखी तुम्ही 10 जणांना सांगणार तशी गोष्ट. म्हणजे ऑडियन्सची एक्सपेक्टेशन ऑलरेडी हाईप असते. सेम गोष्ट आहे ना, तू आता एखादा दुकानात गेला, 5 रुपयाचा पेन घेतलाय, तर तुला वाटतो की तो चालला पाहिजेच. इथे तुम्ही 2-2 हजारचं तिकीट देतायत, 500-500चं तिकीट देतायत, तर ही आमची म्हणजे आमची जिम्मेदारी आहे की तो शो चांगला गेला पाहिजे. कोणी त्यांच्या खिशातले, तू यार नॉर्मली 200-300 रुपयाचं तू तिकीट काढतो मूवीचं, त्याच्यात तू 10 वेळेस चेक करतो रेटिंग्स. शाहरुख खान आहे, सलमान खान आहे, किंवा कोणी भारी रणवीर कपूर आहे, ज्यांनी आपली इंडस्ट्री गाजवलेली, आमिर खान वगैरे,
तरी तुम्हाला विश्वास नाही त्यांच्यावर. तुम्ही 10 वेळेस तुम्ही रेटिंग चेक करणार, तुमचे 300 रुपये वेस्ट करायचे पहिले, म्हणजे किंवा वेस्ट होतील की इन्व्हेस्ट होतील म्हणून. तर कॉमिक जेव्हा 500 रुपये घेतोय, आमचं तर काही नाहीच आहे ना, ते तर आमचे युट्यूबचे व्हिडिओ बघूनच येतात. तर ही तर आमची जिम्मेदारी झाली पाहिजे की भाई कोणी येतंय तर तो खुश होऊन गेला पाहिजे. बाकी मॅटर नाही करत तुम्ही कंटेंट करताय काय नाही, तो पुढचा माणूस सॅटिस्फाईड आहे, इट्स मोर दॅन इनफ. तर आता क्राऊड वर्क करताना तुम्हाला काय असं म्हणजे क्राऊड करणं काय असं बॅड रिस्पॉन्स आला किंवा शिवीगाळ कोणी केली असं काय आहे का, किंवा काही असा स्टोरी आपण म्हणू शकतो? माझं तरी पर्टिक्युलरली मी आहे ना, म्हणजे तू मला बहुतेक क्राऊड वर्क करताना नव्हतं बघितलं, जेव्हा मी ओपन करत होतो तेव्हा तर काय आपण कंटेंटच करतो, पण यांना खूपदा बघितलेलं आहे. तर मी आहे ना एक गोष्ट विपुल गोयल यांच्याकडून शिकलोय, ते क्राऊड वर्क जास्त करत नाही, पण ते कधी पण क्राऊडशी बोलले ना त्याच्या एंडला ते पुन्हा क्राऊडला एकतर म्हणतील की सॉरी यार, किंवा समहाऊ त्याला इन्व्हॉल्व्ह करून घेतील स्वतःमध्ये की भाई सही लगा, ज्यादा बुरा नाही म्हणणं, असं तसं जे पण आहे ते बोलून त्याला इन्व्हॉल्व्ह करून घेतील. तर मी हे करतो की मी कोणत्या क्राऊडशी माझं बोलणं होतंय ना, तर ऍट द एंड ऑफ द टॉपिक मी त्यासाठी टाळ्या वाजून घेईल किंवा त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेईल, किंवा समहाऊ आय मेक शुअर की त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. क्राऊडवर्क 2 प्रकारे, एक तर तुम्ही असे डॉमिनंट होताय एकदम की अरे तुला काही अक्कल नाहीये, तू हे ते क्राऊडवर्क झालं की तुम्ही काही बोलताय जस्ट बिकॉज की तो सोडून बाकी हसले पाहिजे. पण एक हे की तुम्ही नॉर्मल हलक्या फुलक्या गोष्टींवर घेऊन पण तुम्ही क्राऊडवर्क करू शकता, ज्याच्यामध्ये तो स्वतःने इन्व्हॉल्व्ह होऊन एन्जॉय करतोय. बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत. तर मी जनरली त्या टॉपिकवर जास्त भर देतो. तर मला तसं नाही आला, पण फनी किस्से आले. आता माझ्या लास्ट शोलाच एक फोटोग्राफर मुलगी आलेली, तर आम्ही तिला विचारलेलं की असं कोणतं फनी किस्सा वगैरे झालेला आहे का कधी, तर तिनं सांगितलं होतं की नाही, म्हणजे ते फोटोग्राफर वेगवेगळ्या डिमांड करतात. हा, की वेगवेगळे असतं का आजकाल तर प्रत्येक गोष्टीचे निघाले ना, प्री वेडिंग शूट होत आहेत तुमचे, वेडिंग शूट तर आहेतच, आजकाल ते बाळाचे दात आले त्याचं पण माहिती ना, टीज सेरेमनी त्याचे पण शूट आहेत. बाळाचे दात, दात येताना त्याचं पण फोटोज वगैरे काढतात म्हणे. तर प्रेग्नन्सी शूट असतं. तर ही जी होती हिनं सांगितलं की जी त्याची क्लायंट होती, तिची रिक्वायरमेंट होती की तिला डिलिव्हर करताना फोटोशूट हवा होता. डिलिव्हर करताना? अरे बापरे. तर तो आता मी टाकेल रील वगैरे त्याची पण. तर ह्या गोष्टी तेव्हाच कळतील ना, आता ह्या आम्ही विचार पण नाही करू शकत बिंग अ कॉमिक, कारण आम्ही समजा विचार केला तर लोक म्हणतील अरे काही बोलतोय. पण हे किस्से होतात, हे किस्से तेव्हाच बाहेर येतील जेव्हा क्राऊड वर्क करू आपण, की प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे आहेत. तर प्रत्येक आपला आपला अनुभव सांगतो तेव्हा खूप मजा येते क्राऊड वर्क मध्ये. ऍट द एंडला कपिलने सांगितलं असं थोडंसं सॉफ्टली घ्यावं लागतं, कारण ऑडियन्स आहे थोडी ती, ऑडियन्स. कारण ते जर कसं असतं, ते फार ते काय करतात, एखादा टॅकल एखादा शब्द बोलतात, जसं कपिल ते हसतोय सोडून बाकी सगळे हसावं म्हणून. पण आपलं आहे ना ते शेवटी आपल्यासाठी आलेलं, आपल्याला माहिती आहे की याला जर शांत केलं तर बाकीचा शो चांगला होणार आहे. आणि आम्ही तर सध्या त्या स्टेजवर आहे ना की आम्ही ऑडियन्स बनवतोय, म्हणजे आमच्यासाठी प्रत्येक एक ऑडियन्स पण खूप मॅटर करते. बरोबर. सो शोच्या एंडला कोणी एक जाऊन आणखी 2-3 जणांना म्हणेल, जसं आता माझा पण पुढचा शो आहे, तर ज्या लोकांनी मागचा शो बघितला होता त्यांचा मला सेम डेला मी पोस्टर टाकलं होतं पुढचं, त्यांचा लगेच मेसेज आला की आम्ही आणखी 3 जणांसोबत येतोय म्हणून तुझ्या शोला. सो इट्स व्हेरी बिग डील फॉर मी की तुम्ही मागचा शो बघून समजा पुढच्या शोला कोणी येत असेल तर. ऍक्च्युली आम्ही तर हेच एक्सपेक्ट करतो यार, कॉमेडी तर एवढा अनहार्म्ड आर्ट फॉर्म आहे ना की कोणाचं इंटेन्शन नसतं की जे आम्ही बोलतो ते खरंच आम्ही इंटेंड करतो असं कोणाच नसतं. आपण काही भाषण थोडी देतोय की मी एखाद्याबद्दल बोलतोय तर मी त्याबद्दल वाईटच विचार करतोय म्हणून बोलतोय. आम्हाला तर ते ह्युमर कसं जनरेट होईल ते बघायचंय ना. समजा मी बोलतोय आणि त्यातून ह्युमर जनरेट नाही होतं तर मग तुम्ही म्हणा की अरे हे काय फालतू बोलतोय हा, पण समजा तुम्ही हसता पण आहे त्या गोष्टीवर, तर आम्ही त्या गोष्टी इंटेंडच करत नाहीये की कोणाला वाईट वाटेल. पण आजकाल एवढं सेन्सिटिव्ह झालं या गोष्टी, आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, लोकांना मजा यायला लागली त्या गोष्टीमध्ये, की आता जो मध्ये IGLचा पण झालाय, इतक्या म्हणजे कमी 100-150 लोकांनी त्या शोवर आपले इंस्टाग्राम पेजेस ग्रो केले. प्रत्येकाने 10 म्हणजे 2-2 लाख 4-4 लाख त्यांचे फॉलोअर झाले. आणि जेव्हा एक पॉइंटमुळे त्याला झालं की सगळे लोक बोलायला लागले, तेव्हा हेच पेजेस त्याला शिव्या कशा देऊ शकतात. तर लोक तर खूप ऑपॉर्च्युनिटी झाले ना मग, की त्यांना जिथून भेटते खायला तिथून ते खातायत. तुम्ही कुठंच सपोर्ट नाही तुमचा. आणि आम्ही तर काहीच एक्सपेक्टेशन नाही, आम्ही मानतो की चल ठीक आहे, बिंग अ कॉमिक आमची जिम्मेदारी आहे की काही टॉपिक्सवर नाही बोलावं, जे की बोललं पण नाही पाहिजे. ऑफकोर्स जसं पॉलिटिकल ठीक आहे, आपल्याकडं आपण एवढं म्हणजे नाही, कोणाला सण समजा एखाद्याच्या भावना दुखतायत तर आपण नाही बोललं पाहिजे. रिलिजियन टॉपिकवर नाही बोललं पाहिजे, मी स्वतः ऍग्री करतो, त्या गोष्टीवर आपण नाही बोललं पाहिजे. आणखी आहेत पण नॉर्मली यार, मी आता एक मिसळचा व्हिडिओ टाकला, मिसळ
हा म्हणजे क्राऊड वर्क मध्येच एक मिसळचे ओनर आलेले आणि त्यांचे इथं ब्रेड भेटतात. तर मी आपलं नाव नाही घेत पण सगळ्यांनाच माहिती, ठीक आहे. आणि ते स्वतः एन्जॉय करत होते तुझं. आता कमेंट सेक्शन मध्ये हे भांडणं चालू आहे की लोक म्हणतात अरे मिसळ सोबत पाव चांगली आहे आणि अर्धे लोक म्हणतात मिसळ सोबत ब्रेड चांगला आहे आणि ते लोक एकमेकांना शिव्या देऊन बोलतायत. म्हणजे आता टॉपिक काय राहिलाय ऑफेंड व्हायचा. मग एक कॉमिक आहे दिल्लीचा, त्याने बुलेटवर व्हिडिओ टाकला होता. बुलेटचा जो ग्रुप आहे ते त्याला शिव्या देतात जाऊन. तर मग आता ऑफेंड व्हायला टॉपिकच नाहीये ना. तुम्ही मग कोणत्या टॉपिकवर करायचं सांग. मग असं असेल तर तुम्ही सांगा नका. मग तुम्ही म्हणतात की मग मराठी इंडस्ट्री ग्रो का नाही होते. जसं मूवी इंडस्ट्रीचं झालं मराठी की आता एवढे भारी भारी मूवीज यायला लागलेत, हे यायला लागलेत. साऊथ इंडियन मूवीला आपण बघतो की एवढं मोठं बजेट असतो, हे असतो ते असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तर ऑडियन्समुळेच होत आहेत ना, की ऑडियन्स ऍक्सेप्ट करते त्यांना वेगवेगळ्या. समजा ते वेगळा फॉर्मॅट ऍक्सेप्ट नसता केला, कंटारासारखा मूवी नसता निघला, मराठीमध्ये जोगवा निघला, लोकांनी ऍक्सेप्ट केलाच ना, चांगला. पण तेच आहे ना की एक पर्टिक्युलर सेक्शनचेच लोक का दिसतात इंडस्ट्रीमध्ये. इथे आम्हाला मराठवाड्यातून आलोय आम्ही किंवा माझी कास्ट वेगळी आहे किंवा काय, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना स्ट्रगल का करावं लागतोय. की समजा माझं सेम कास्ट वेगळी असती किंवा हे वेगळं असतं, ते मग मॅटर नाही करत तू मराठी बोलतोय किंवा तू इंडस्ट्रीतला कोणता आहे. तुम्हाला लगेच 2 स्टेप भेटून जातात आणि दुसऱ्या लोकांना मग तो स्ट्रगल करावा लागतो. का होतंय मग हे जे एकतर इंडस्ट्रीमध्ये ते किंवा मग ऑडियन्स ऍक्सेप्ट नाही करत आहे, 2 गोष्टीमुळे होतो. मग तुम्ही म्हणतात की जसं आम्ही मराठी लेजंड्स म्हणून शो स्टार्ट केला होता, मराठी लेजंड्स, ठीक आहे. तर तो तर मी डाऊन नाही, तो आम्ही पुन्हा चालू करू. त्याच्यामध्ये आमचं मेन टार्गेट हेच होतं. त्यात आम्ही शिव्या पण नव्हत्या ठेवलेल्या, म्हणजे कोणाच्या तोंडातून चुकून 2-3 शिव्या पण निघाल्या, ते आपण आम्ही बीप केल्या होत्या की ठीक आहे आपल्याला काहीच नको रिस्क घ्यायला याच्यामुळे. पण आमचं हे होतं की त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टॅलेंट येत होते. अरे मॅजिशियन आले, स्टँडअप कॉमिक आम्ही असल्यामुळे स्टँडअप कॉमिक येत होते, पोएट्री वाले होते, बीट बॉक्सर होते. आता आमचा एक 3rd एपिसोड शूट होऊन पडलाय. आम्ही हे IGL सीन मध्ये आम्ही टाकला नाही तो. त्याच्यामध्ये लावणी आर्ट फॉर्म करणारी मुलगी आलेली, एक मुलगी आलेली जी बीट बॉक्स करत होती, एक जण फ्लूट मध्ये बीट बॉक्स करत होता. आता आमचं तर टार्गेट हेच होतं ना की महाराष्ट्रात जेवढे कल्चर आहेत वेगवेगळे, लावणी आणण्याचं मागचं कारणच होतं की प्रत्येक महाराष्ट्राच्या कोपऱ्या कापऱ्यात जे पण आपले वेगवेगळे आर्ट फॉर्म्स आहेत, एक आपला जो त्याला आर्ट फॉर्मला मला आठवत नाही काय म्हणतात, एक पॅन वगैरे वाजवत होता, म्हणजे मटका असतो आणि बाकीच्या गोष्टी असतात, तो वाजवणारा होता. तर आमचं होतं की आम्ही त्यांना कसं स्टेज देऊ शकतो हेच आमचं इंटेन्शन होतं. ऑफकोर्स आमचं स्वार्थी जे सेल्फिश इंटेन्शन आहे ते असणारच की आम्हाला एक शो आणायचा आहे, जे आम्हाला एक IP क्रिएट करायचं, त्याच्यामध्ये आम्ही दिसतो, ते आहेच. ते मी त्याला टाळाटाळ नाही करत. पण ऍट द सेम टाइम ज्या लोकांनी आमच्या इथे शो केले त्यांचे आम्हाला कॉल येऊन हे सांगतायत ते की तुमच्या शोमुळे आम्हाला 2 मराठी कॉर्पोरेट शो भेटतायत, की आमच्या शोमुळे त्यांना कुठं ना कुठे एक्सपोजर भेटलं, कुठं ना कुठे त्यांना शो भेटलाय. तर फक्त तुम्ही ऑपोज करून कुठेतरी तुम्हाला फ्री इंटरनेट आहे, तुम्ही फक्त शिव्या टाकतायत की अरे हे बरोबर नाही ते बरोबर नाही म्हणून तुम्ही बाकीच्यांचं पण काम थांबवलं ना. शिव्या देणं त्यांना मजा वाटायला लागली ना. आणि मला हेच म्हणणं आहे फक्त इन शॉर्ट की तुम्हाला शिव्या नाही द्यायच्या, म्हणजे तुम्ही म्हणतात की संस्कार जपा, हे सांगायला तुम्ही शिव्या कसं युज करू शकतात की ते मला तर माझ्यासोबत नाही झालं एक्सपिरियन्स, पण ज्यांच्यासोबत झालं ते आम्हाला सांगतात की त्यांच्या DM मध्ये येतात की शिवी की तुला कळत नाही की यांच्याबद्दल तू कसं काय असं बोलतोय. संस्कार तर मग जो म्हणतोय त्याच्यात पाहिजे ना असं. पण ते काय दॅट्स अ पार्ट अँड पार्सल. एका लेवलला मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्याच लागतात, ते बोलून फायदा नाही असं आहे. तर असं म्हणजे त्याबद्दल पण बोलूया. आता फ्रीडम ऑफ स्पीच आपण म्हणू शकतो. तर एखाद्या कॉमेडियनला कितपर्यंत जोक मारले पाहिजे. आता हल्ली काही अपशब्द म्हणा ते युज करतात, ते अपशब्द वापरणं ते बरोबर आहे का, किंवा युट्यूबवर टाकणं म्हणा किंवा ऍज अ जोक्स मध्ये कन्वर्ट करणं हे ओके आहे का? सिंपल आहे, माझं ते वैयक्तिक मत असं आहे की तुमच्याकडे जर ते जॉनर असेल की तुम्ही एवढी ताकद आहे की लोकांना हसू शकता. मी असं नाही म्हणत, बघा दादा कोंडके पण होते, डबल मिनिंग घ्यायचे, तेव्हा कोणी ऑफेंड झालं नाही. तेव्हा तो काळ असा पण नव्हता जेव्हा इंटरनेट वगैरे असं काय होतं, तेव्हा लोक ऑफेंड नाही झाले. बरोबर, डबल मिनिंग बरोबर आहे मराठी भाषेमध्ये, पण सिंपल अशी गोष्ट आहे की लोक पार काय मी स्वतः म्हणतो ऍज अ आर्टिस्ट म्हणून कुठल्या पण लेवलला जाऊन बोलतात, तर चुकीचं आहे ते. तुम्ही विदाऊट डबल मिनिंग म्हणजे एकदम वल्गर बोलता सुद्धा जोक करू शकता. आता मी असं नाही, मी पण डबल मिनिंग जोक करतो वगैरे, पण ऍटलिस्ट कोणाला असं भावना दुखवलं असं इथपर्यंत नाही करत. झालं बी असेल कधी जरा लोकांचे बरोबर फोन येतात की तुला कळत नाही का वगैरे, ते आम्हाला आलाय अनुभव त्याचा
त्याचं शिकण्यासारखं आहे भरपूर, असं नाही का. पण कसं होतं त्याच्यावर एक गोष्ट कळली की अजून त्या लेवल ऑडियन्स गेली नाही किंवा ऑडियन्स अजून त्या ऍक्सेप्ट केलं नाही की छोट्या, त्यांचंही बरोबर आहे. कारण जेव्हा तुम्ही इंटरनेट ओपन करता, इंस्टाग्राम ओपन करता, छोट्या मुलांच्या मोबाईल मध्ये म्हणजे महिला पण बघतात, सगळ्या बघतात. तर आपलं जेवढं आहे बाबा की थोडीशी लिमिट राखली पाहिजे. नाही पण म्हणजे जसं हा बोलला दादा कोणकीजी बद्दल, तर मला वाटतं तेव्हा इंटरनेट नव्हतं हेच कारण होतं. काही नव्हतं तेव्हा इंटरनेट असतं तर तेव्हा पण लोकांनी आवाज उठवला असता. असे ते सगळ्यात वाईटच गोष्ट झाली की इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आलंय तर ते त्यांना वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीवर बोलू शकतो. पण जसं तू म्हटलं त्या गोष्टीला आन्सर हे करू शकतो मी की माझं कंटेंट आहे जे मी टाकतोय, पुढच्या माणसाला आवडतंय ते कंटेंट म्हणून तो तिकिटाचे पैसे देऊन येतोय शोला. आपण कोणाला जबरदस्ती करत नाहीये. तुम्ही सेम गोष्ट तुम्हाला सॅक्रेट गेम आवडतो, तुम्हाला मिर्झापूर आवडतो, मग तेव्हा तुम्ही का नाही बोलत गोष्टी, बरोबर. तेव्हा तुम्ही बघतात ना, तुम्ही तो वेट करता की पुढचा सीझन कधी येईल. तर फक्त तुम्ही एखाद्याला अप्रोचेबल आहे की मी अक्षयला अप्रोचेबल आहे की मी याच्या डीएम मध्ये जाऊ शकतो, किंवा मला माहिती अक्षय कुठं राहतो, किंवा मी अक्षयच्या शोला जाऊ शकतो, या गोष्टीमुळे तुम्ही आवाज उचलत असाल मग तर चुकीचं आहे ना. तुम्हाला खरंच आहे ती गोष्ट मग तुम्ही मग थ्रू आउट काढा. ते म्हणता ना की तुम्ही सिगरेट बिना गुटखा खाणं चुकीचं आहे, मग विकणं बंद करा ना. मग पुन्हा तुम्ही फक्त म्हणताय की इथंच आहे तिथंच ते, मग ते चुकीचं आहे ती गोष्ट. तर ते आहे. तर मला हे वाटतं की कोणता पण कॉमिक जेव्हा कंटेंट करतो, मी बिंग अ कॉमिक मी तर कोणाला जज नाही करू शकणार. ऑफकोर्स मी हे म्हणतो, जसं मी म्हटलं की पॉलिटिकल आणि रिलिजियस गोष्टी नाही केल्या पाहिजे, हे माझं मत आहे. का? कारण याचे तुम्हाला याचे जे पण होणारे परिणाम ते तुम्हाला माहिती आहे काय, आणि तरी तुम्ही करत असणार, मग तुम्ही मुद्दामून करतायत. ठीक आहे. पण शिवी देणं म्हण किंवा तुमचं डबल मिनिंग कंटेंट म्हण किंवा हे म्हण, हे तर तुम्ही तुमचा तो फॉर्म आहे ना, आर्ट फॉर्म. म्हणजे माझी एक स्टाईल आहे समजा की मला ह्या पद्धतीने जोक करायचे, तर मी ते करतोय. मी कोणाला फोर्स नाही करत की तुम्ही माझे जोक्स ऐकायला या. तर ते कॉमिक्स आहेत जे तसं करतात आणि त्यांच्या शोला त्यांची ऑडियन्स येते. पण समजा माझी आहे, माझं तर पर्टिक्युलर म्हणजे मी माझ्या शो मध्ये काय यूज करतोय सांगतो. मी माझ्या याच्यामध्ये तर हेच करतो की मला वाटतं की शिवी किंवा एखादी गोष्ट तुमचं पंचलाईन नसले पाहिजे. म्हणजे असं आहे की समजा मी फक्त XYZ शिवी देतोय आणि त्याच्यावर लोक लाफ येत आहेत, मला पूर्ण कंटेंटवर लाफ नाहीये, मग तर तुम्ही मुद्दामच देतात ती शिवी. बरोबर. पण समजा तुमचा तो पार्ट आहे, तुम्ही समजा एखादी स्टोरी सांगताय की मी असं बोललो आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन मध्ये तो बोललाय, सो ते युज करायची पण एक टॅक्ट आहे ना. जेव्हा आपण कंटेंट लिहितो ते पण आहे की पुढच्याला ते चुकीचं पण नाही वाटलं पाहिजे. आणि जे शोला येतात आपण तो मेन्शन करतो +16 +18 हे मेन्शन करतो. प्रत्येक जण अडल्ट आहे यार. प्रत्येकाला एकट्या छोट्या रूम मध्ये प्रत्येक जण काय काय करतो आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाला बघायचंय आपल्या मर्जीने काय काय बघायचंय. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथे येतात तुम्ही मग दुसऱ्याकडून कशाला एक्सपेक्ट करतात की नाही यानं नाही केलं पाहिजे. ते तुमचं चॉईस आहे ना की तुम्ही नका बघू. सिम्पल आहे. युट्यूब तुम्हाला पहिल्या 3 मिनिटात 2 मिनिटात कळून जातं की तुम्हाला ती गोष्ट बघायची की नाही बघायची. तुम्हाला 40 मिनिटात बघून मग त्याच्या खाली शिवी द्यायची की अरे बरोबर नाही, मग तो चुकीचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघतात मग त्या कॉमिक्सचा, मग ते कसं काय. सो इट्स अ आर्ट फॉर्म ना, तुम्ही नका बघू. सिम्पल गोष्ट आहे. आणि मुव्हीज मध्ये पण होतच की ती तुमचीच चॉईस आहे. तुम्हाला अनुराग कश्यपची बघायची आहे, तुम्हाला राजू हिराणीची बघायची, कोणाची बघायची. तर ही सेम गोष्ट आहे. स्टँडअपला बाकीच्या आर्ट फॉर्म सारखं नाही का नाही ट्रीट केलं जात, तशी गोष्ट आहे ना ती. पण काय काय असे मुद्दे पण उठवलेत की बाबा आधीचे स्टँडअप कॉमेडियन्स म्हणा किंवा आधीचे जे कॉमेडी करत होते फिल्म्स मध्ये म्हणा किंवा स्टँडअप मध्ये पण, ते विदाऊट बॅड लँग्वेज वापरून पण ते जोक्स क्रॅक करायचे आणि ते चालायचे पण किंवा ते फेमस पण व्हायचे. तसं जर असेल फॉर एक्झाम्पल उदाहरण, तर आज एका स्टँडअप कॉमेडियनना क्लीन कंटेंट टाकू द्या. फॉर एक्झाम्पल मी टाकतो क्लीन कंटेंट, आता पण सांगतो, आणि ते जर यांना डबल मिनिंग टाकू द्या, कोणत्याला जास्त यूज येतात बघा. काय होतं ना, तीच गोष्ट आहे. खूपदा आहे ना कॉमिक्स पण आहे ना आपल्या ऑडियन्समुळे इव्हॉल्व्ह होत असतो. जेव्हा आसपास हे मिर्झापूर किंवा ह्या गोष्टी कळायला लागतात ना, कॉमिक्सला वाटतं की अरे लोकांना हे कंटेंट आवडतं, मी ती का नाही बनवत. ते आलंच नसतं कंटेंट, लोकांनी त्याला रिस्पॉन्स नसतं केला, काही नसतं केलं, तर आता पण ते चालू असतं. नेहमी आम्हाला जेव्हा आम्ही शोला जातो आम्हाला पोलंडचं एक्झाम्पल दिलं जातं. पण त्यावेळेस तेव्हा जे होते तेव्हा त्यांनी केलंय बरोबर, खूप केलंय. आता पण प्रत्येक कॉमेडीमध्ये पण प्रत्येक वेगवेगळ्या स्टाईलचे करणारे कॉमिक्स आहेत. प्रत्येकाची आपली आपली ऑडियन्स आहे. तुम्हाला नाही आवडत तुम्ही नका बघू, पण समजा याला आवडते तुम्ही त्याला का थांबतायत. समजा त्याला एखादं XYZ कंटेंट बघायचंच आहे तर त्याला पण ऑप्शन पाहिजे ना. बरोबर. असं असतं तर मग ते ब्लॅक अँड व्हाईट आणि एकदमच ते मीना कुमारी सारखेच मूवी निघाले असतात.
ते ऍक्शन मूवी, कॉमेडी हे एवढे जॉनर का निघाले असते? जॉनर यासाठीच निघतायत की प्रत्येक ऑडियन्सला आपले आपले जॉनरचं कंटेंट हवं आहे ना. बरोबर. ते नाही करत ते ठीक आहे, तुमचं मत आहे ते ठीक आहे. मग ते तुमचं मत तुमचा पर्टिक्युलर कॉमिक आहे जे तुमच्या मताला मॅच करतोय, तुम्ही त्याच्या शोला जा. पण बाकी एखादा आर्टिस्ट असेल, ऑडियन्स असेल ज्याला दुसरं कंटेंट बघायचं, ज्याला पॉलिटिकलच बघायचंय, बरोबर, त्याला हेच बघायचे कंटेंट, मग तो तिकडे जाईल. ऑप्शन तर पाहिजे ना तुम्हाला मेन्यू मध्ये. तशी गोष्ट आहे. तेच इन शॉर्ट एवढं सांगायचं की लोक बोलणारे ते बोलतात. आता चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. तर मला एक आपलं काम करत राहायचं. हा, फक्त आपल्या थोडं लिमिटेशन पाळायचं की हे गोष्टी करायच्या नाही ज्याने लोकांना आपल्याला स्वतःला हानी होणार आहे, आपल्या शोला हानी होणार आहे. बाकीचं आपण करत राहायचं. आता कारण ते फ्रीडम ऑफ स्पीच आपण म्हणू शकतो, तर फ्रीडम ऑफ स्पीचचा कितपर्यंत कॉमेडियन्सनी यूज केला पाहिजे, किंवा शिवेगाळ तर आपण हा टॉपिक कव्हर केला, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय इन्क्लूड किंवा एक्सक्लूड केलं पाहिजे म्हणजे कॉमेडियन्सनी? तर फ्रीडम ऑफ स्पीच मला वाटतं ते फक्त नावालाच आमच्यासाठी. तर ते फ्रीडम ऑफ स्पीच आणि आम्ही काय काय केलं पाहिजे दोन्ही पण वेगवेगळे टॉपिक आहेत. कारण खरंच फ्रीडम ऑफ स्पीच असेल तर मग काय काय केलं पाहिजे हा टॉपिकच नाही निघाला पाहिजे. समजा खरंच फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर मग तर ते सगळंच पाहिजे ना ऍक्सेप्ट केलेलं. पण ते इथं फक्त नावालाच आहे. तर आम्हाला काय काय केलं पाहिजे हे याच्यावर जज होतं की काय काय नाही केल्यानं, म्हणजे काय काय केल्यानं फटके नाही बसू शकत. तर लोक तेच विचार करतात की काय केल्याने लोक ऑफेंड होतील किंवा काय नाही केल्यानं लोक ऑफेंड नाही होणार, हे विचार करूनच केलं पाहिजे. हे मेन आहे. बाकी फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे तर फक्त नावालाच येते, तर काही मतलब नाही त्या गोष्टीचा. कारण आता मी जरी समजा आता ह्या पॉडकास्ट मध्ये एखाद्या फिल्म स्टारला कमेंट केली तर फिल्म स्टारचे लोक येऊन मला मारतील, असं इथपर्यंत आता करायचं काही नाही होता रे. तुला कोणतं नाही आवडत सांग. तुझं तसं पण मास्क लावलेलं, तुला टेन्शनच नाही यार. आम्हाला येईल तो कोण होता मास्क वाला. तू तर आज एकदम सेफ खेळतोय माहिती भाई, एकदम मास्क. हा ना, मला तर सेम म्हणेल माझं इन्स्टा हॅक झालं, माझं युट्यूब पण हॅक झालं. आपल्यावरच येईल माहिती हे दोघांनी घेऊन. सांगताना असं सांगितलं बघा माझी दाढी आहे, मी नव्हतो तो बसलेला. आज लई सेफ आहे भाई तू माहिती. आमची फाटलेली आहे की बाबा काय काय बोलायचं, त्यामुळे आम्ही पण खूप जास्त चांगली बघायला आम्ही करतो. आम्ही फ्रीडम ऑफ स्पीचचा पूर्ण उपयोग करतो. आम्ही एकमेकालाच बोलत असतो. जे काय मनात आलं ना कॅमेऱ्यासमोर नाही बोलायचं, एकमेकाला बोलायचं. अरे लोकांची एवढी फाटलेली आहे, काही काही कॉमिक्स नॉर्मल कॉल नाही करत, व्हॉट्सअप कॉल करतात. का त्यांना असं असतं की अरे बाय चान्स रेकॉर्ड होत असेल तर कोण आहे भाई, तू ओपन माईक करतो, तुला कोणी ओळखत पण नाही. तर एवढे लेवलपर्यंत गेलेत भाई. आपल्या डोक्यात सगळे स्टार आहेत की मागे ते सगळं निघालं होतं ना, ते जे पण कोणाकडे काही माल भेटायचं हे करायचं, ते एनसीबी वाले यायचे हे यायचे, तेव्हा म्हटलं अरे तू नॉर्मली तू स्मोक पण नाही करत, तू गुटखा नाही खात, काही नाही खात, तू का व्हॉट्सअप कॉलवर तरी फाटली की नाही 4 वर्षानंतर मी फेमस झालो आणि तेव्हा माझी रेकॉर्डिंग. हे सगळे आपल्या डिल्युजन मध्ये चालू आहे. त्यामुळे प्रत्येक आपलं आपलं करतोय तसं सगळ्यांना घेऊनच कॉल केला. तर एखादं म्हणजे असा काही इन्सिडेंट झालाय की बाबा एक ऑडियन्स म्हणा खूपच चिडलाय किंवा तुम्ही त्यांच्यावर जोक मारलाय त्यामुळे, किंवा त्यांच्यावर काहीतरी कमेंट्स केले, तो स्पेसिफिक ऑडियन्स खूप चिडलाय किंवा तो माणूस व्यक्ती खूप चिडला तुमच्यावर, असं कधी काय झालंय? होपफुली नाही झालं, आणखी आम्हाला ऑडियन्सच नाही भेटली तेवढी. आम्ही विचार करतोय यावी ऑडियन्स किंवा दुसरं कोणासोबत कॉमेडियन, मराठी कॉमेडियन बरोबर भेटली. अरे असं नाही, आम्ही शो नाही, आम्ही केलेले शो, पण तसं झालेलं नाहीये. तुला ते सांगतोय ना की आम्ही स्वतः तेवढी काळजी ठेवतो की नाही व्हायला पाहिजे. पण ऑर्गनायझेशन मध्ये झालेलं आहे. जेव्हा म्हटलं ना आम्ही दुसऱ्या आरटीचे शो वगैरे मॅनेज करायचो, तर बिंग ऑर्गनायझर असं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी असतात ना की तुम्हाला सीट्स पण मॅनेज करायची की बरोबर माणूस बरोबर ठिकाणी बसला पाहिजे. आणि एकतर लोकांनी 500 रुपये दिले त्यांच्यात असं येऊन जातं ना, म्हणजे 99% ऑडियन्स चांगली असते, पण जे 1% आहे ते सगळीकडेच असतात 1%. तर त्यात असं असतं 500 रुपये त्यांना वाटतं की मी विकतच घेतलाय आर्टिस्ट, की मी म्हणजे एकदमच मी त्यांना विकत घेतलाय आणि वेन्यू पण माझाच आता 2 तास तसे असे. त्यांना आपण रिक्वेस्ट करा काय करा, मग ते तसं व्हायचं खूपदा की मला आता स्टेजवर जायचंय ओपन करण्यासाठी आणि मी त्यांच्याशी बोलतोय, पहिले रिक्वेस्ट करतोय, हे करतोय, नाही ऐकत नाही तसं. पण मोस्टली जेवढी मी स्टँडअपची ऑडियन्स बघितली आहे ती खूप जास्त सपोर्टिंग असतात. एकतर काय आहे ना, ते ऑलरेडी फॅन असतात आर्टिस्टचे. म्हणजे माझी एक सिंपल थेअरी याच्या मागे, मला वाटतं की कोणता आर्टिस्ट समजा मोठा झाला आहे ना, तर जे तिकीटचे पैसे त्याला फक्त बघण्यासाठी आहे, बाकी कंटेंट जे आहे ते प्लस आहे.
की समजा बस्सीचा शो होतोय तर जे लोक पैसे देऊन आलेले ना त्या बस्सीला बघून खुश आहेत, त्यांचे पैसे फिटले. आता बस्सीचा जो शो बघून ते खुश झालेत ते तर त्याच्यासाठी बोनस आहेत त्यासाठी. प्लस तो फोटो काढतो त्यांच्यासोबत, तर हे सगळं बोनस आहेत की लोकांचे पैसे तिथे फिटून जातात. आणि भरपूर अशा ऑडियन्स असते किती जेव्हा आर्टिस्ट विचारतो ना किती लोक पहिल्यांदा आले तर लिटरली 40 ते 50% ऑडियन्स हात वरी करते की आम्ही पहिल्यांदा येतोय. हा जास्तच असते म्हणजे प्रत्येक शो मध्ये जसं मी हिंदी जाऊन बघतोय 70-80% पहिल्यांदा असते. शो आलेले. याच्यात दोन्ही साईडने प्लस पॉईंट हा आहे की 80% नवीन लोक स्टँडअपला इंट्रोड्यूस झालेत आज आणि 20% ते पण आहेत जे रिपीट येत आहेत. तर दोन्ही साईडनं इट्स अ गुड थिंग. तर तुम्ही जसं म्हटले आता 300-500 रुपये घालून, आता म्हणजे अशा वे मध्ये ऑडियन्सच्या वे मध्ये मला एक क्वेश्चन करायचं आहे की मला तर कॉमेडी बघायची असेल मग युट्यूबवर तर बघू शकतो, मग मी 300-500 रुपये घालून शोज मध्ये काय यावं? तर तू कसं आता तू काही गोष्टी आपण इंटरनेटवर बघतो ना, पण काही गोष्टी रिअल लाईफ टाइम मध्ये करण्याची मजा आहे ना, प्रॅक्टिकल करण्यात. तशी गोष्ट आहे. तर हा की तुम्ही युट्यूबवर तर तुम्हाला फक्त कळतं ना की काय चांगलंय काय नाही चांगलंय. आणि युट्यूबवर सीन हा आहे ना की एकतर स्टँडअप बद्दल मी सांगतो, चल मजाक वगैरे साईडला ठेवून, की स्टँडअप तर असा आर्ट फॉर्म आहे ना की युट्यूबला जो कंटेंट येतो ना तो एकदम कट आणि एकदमच ह्या पद्धतीने तो फिल्टर करून येतो की ऑडियन्सला कसं चांगलं वाटेल किंवा कसाच म्हणजे एकदमच ऑडियन्सला प्रेझेंटेबल कसं असेल तसं असेल. लाईव्ह शोज मध्ये एवढ्या मजा होतात ना, लाईव्ह शो मध्ये क्राऊड वर्क असेल किंवा लाईव्ह शोज मध्ये काही काही इलिमेंट्स येतात जे तुम्ही करू नाही शकत. प्लस जे लाईव्ह आर्ट फॉर्म आहे ना, जसं स्टँडअप कॉमेडी झालं, थिएटर झालं किंवा तुम्ही गझलचा प्रोग्राम बघतात किंवा काय बघतात, ह्या गोष्टी लाईव्ह मध्ये बघण्यात मजा आहे. तुम्ही जसं एखादा थिएटरला समजा जातो, तू मराठी प्लेला जातोयस तर आपण समोरच्या तिकीटसाठी एवढं मारामार का करतो? कारण आपल्याला असतं की ते मला एक्सपिरियन्स करायचंय. सो इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्सिंग. तर म्हणजे क्रिकेट मॅच आपण बघतोच याच्यावर, उलट मोबाईलवर चांगली दिसते स्टेडियमपेक्षा. स्टेडियमला तुम्ही उन्हात बसतात, लाईन असते आणि वन डे मध्ये म्हणजे ते त्याला टाइम काढणं म्हणजे मुश्किल आहे. इथं तुम्ही घरी पॉपकॉर्न कोल्ड्रिंक ठेवून आरामात बसून मॅच बघू शकतात. पण जेव्हा पण तुम्हाला चान्स भेटतो लाईव्ह बघायचं तुम्ही बघतात, कारण तो लाईव्हचा जो एक्सपिरियन्स आहे ना फील वेगळा आहे. एक्झॅक्टली. इथे युट्यूबला तू एकटा कानात हेडफोन टाकून तू एकटा बघतोय, तू एन्जॉय करतोय, पण तू ते हसत म्हणजे एवढं हसू शकत नाही जेवढं तुला ते. हा आर्ट फॉर्मच जनरेट त्यासाठी झालाय ना की तू ते फील करावं. तू जेव्हा 10 लोकांसोबत बसशील, तू जेव्हा हसशील, असली माझा सबके साथ. एक्झॅक्टली सेम. आणि लोकांचे प्लॅन असतात मुद्दाम असे विकेंडला की ह्या सॅटर्डेला काय करायचं, तर याचा शो बघायला जायचं, त्याचा शो बघायला जायचं. तेच एकटे येत नाहीत ना, फॅमिलीला पण सोबत घेऊन तिघ चौघ. बरोबर. म्हणजे हे एक इव्हेंट झाला ना त्यांच्यासाठी. जसं तुम्ही मूवी बघायला जातो तसा हा तुझ्यासाठी इव्हेंट आहे, विकेंड इव्हेंट. की जे लोक मंडे टू फ्रायडे काम करतायत त्यांसाठी सॅटर्डे संडे काय करायचंय, काही ट्रेकिंगला जातात, काही इकडे जातात, तर त्यांसाठी दिस इज ऑल्सो वन ऑप्शन की चला आपण शोला जाऊ, माइंड रिफ्रेश होतं तेवढं. एक्झॅक्टली. लाईव्ह शोला खूप मजा येते. अरे लाईव्ह शो कम्पेअरच नाही करू शकत तू युट्यूब सोबत. खूप भारी असतो. याच्यानंतर तुम्ही मराठी लेजंड चालू केलं होतं, बरोबर. ते चालू करण्यामागचं काय भूमिका होती? तर मी आहे ना खूप छोट्या लेवलवर चालू केलं होतं ही गोष्ट. मला तर माहिती, आता बऱ्याच लोकांनी म्हणलं ते इंडियाज गॉट टॅलेंटचं कॉपी केलं. हो, हे बघ कॉपी आणि इन्स्पायर्ड. आता जसं आपण म्हणतो ना, समयनी पण एक किल टॉनीचा जो शो आहे तर तो इन्स्पायर्ड होऊन त्यांना केलं, पण त्याने खूप नवीन गोष्टी स्वतःच्या टाकल्या ज्या की आम्ही एवढ्या टाकू नाही शकलो. आम्ही हळूहळू आम्ही त्यात चेंज करणार होतो. तर आम्ही पहिला जो होता तो ऑफकोर्स तुम्ही कॉपी म्हणा, इन्स्पायर्ड म्हणा, जे पण वर्ड आहे तुम्ही माझ्यासाठी युज करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीबद्दल. पण माझं त्याच्या मागे खूप जेन्युअन कारण हेच होतं की मराठीमध्ये असं काही होत नाहीये. प्लस माझं असं होतं की मी क्राऊड वर्क करतो, तर मला हे माहिती होतं की माझे स्पॉन्टेनिटी वगैरे चांगली बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, कारण ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज अ होस्ट तुम्ही एकदम शांत नाही बसू शकत की तुम्ही पॅनलवर डिपेंड नाही राहू शकत, कारण तुम्ही बघितलं असेल समयला तो खूप स्पॉन्टेनियस आणि खूप भारी आहे. प्लस समयचं ऑडियन्स आणि त्याचे फॅन्स खूप जास्त, म्हणजे लेटन चालू करण्याच्या पहिले पण तो खूप मोठा स्टार होता. बरोबर. ती गोष्ट मी लॅक करत होतो की माझी आणखी ऑडियन्स नव्हती बनली. तर माझं इंटेन्शन, एक स्वार्थी इंटेन्शन हे होतं माझं त्याच्या मागे की हा शो थोडं पुढे गेला तर ऍज अ कॉमिक मी डेव्हलप होईल, म्हणजे ती ऑडियन्स मला भेटेल. आणि दुसरं म्हणजे एक जे आर्ट फॉर्म आहेत ना वेगवेगळे, जे मराठीचे, जे कुठं जाऊ नाही शकत आहे, समजा लेटेंटला नाही जाऊ शकत आहे किंवा मराठीला आपल्या टीव्हीवर जे प्रोग्राम्स होतात तिथं ते नाही जाऊ शकत आहे, खेड्यातले लोक किंवा काय, इथे त्यांना फ्रीमध्ये त्यांना एंट्री होते आणि समजा इथून त्यांचं शोकेस होत असेल की टॅलेंट. सो इट्स अ विन विन थिंग फॉर बोथ ऑफ अस.
ऍट द सेम टाइम समजा आम्ही चांगलं कंटेंट आउट करू शकतोय तर ऑडियन्सला पण मजा येईल. तर हे पूर्ण विन विन सिच्युएशन होती, त्याच्यामुळे केलं आणि लकीली इट वर्क. आणि झालं पण, म्हणजे तो ज्या लेवलला लोकांनी रिस्पॉन्स दिला ना, एक ऑडियन्स होता जो डायरेक्ट बीडवरून आला होता. रात्री ट्रॅव्हल्स करून, राईट, फक्त कशासाठी की आम्हाला शो चान्स, आम्हाला माहित पण नाही, संध्याकाळी शो 6:30 ऑडियन्स म्हणून आला तो, ऍज ऑडियन्स म्हणून झाला, पण सकाळी 6 वाजता तो पोहोचला. 6 वाजल्यापासून रात्री संध्याकाळी 6 पर्यंत तो तिथेच वेट करत होता. तिथे गेला कळलं की तो म्हणला, अरे सकाळपासून आलो मी, इथून आलो नाही का बीड जिल्ह्यातून, तर मला हे शो बघायचं म्हणून. तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मराठी ऍक्टर्स किंवा मराठी इन्फ्लुएन्सर्स झालेत किंवा आणखी मराठीमध्ये जे कंटेंट बनवतात ना, सगळ्यांपर्यंत पोहोचला होता हा शो. म्हणजे इव्हन प्रत्येक जण वॉज लाईक की ते पॅनलचं पार्ट बनायला ते रेडी होते. पण आता हे जे झालंय तर मला माहित नाही म्हणजे किती ते हे राहील, पण आमचं ते जे की आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे, कारण पहिले पण आम्ही काही त्या गोष्टीमध्ये ऑफेन्सिव्ह काही ठेवलं नव्हतं. आणि माझं तेच आहे रे की 2 जणांना वाईट वाटतं यासाठी मी बाकी 4 जणांचं नुकसान नाही करू शकत. तर ऑफकोर्स आम्ही त्या गोष्टी, आमच्यासाठी पण एक वेकअप कॉल आहे हा. तर आम्ही पण थोडंसं ते गोष्टी बघू की काय चांगल्या पद्धतीने होऊ शकतात, जे ऑफेन्सिव्ह कोणाला नाही वाटणार, आणि ऍट द सेम टाइम टॅलेंट पण शोकेस होतोय. तर या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. तर हळूहळू पुन्हा चालू होईल आणि चालू करायचं आहे, फक्त लोकांनी पुन्हा सेम पद्धतीने ऍक्सेप्ट करावं एवढंच आहे फक्त. थोडंसं फॉर्मॅट वगैरे सगळं चेंज करून. कॉमेडियन्सला आता म्हणजे आपल्या समाजात खूप कमी लेखलं जाते का? कारण की त्यांचं आता काय कॉमेडियन्सला मारलं पण गेले वादातून. तर त्याच्यामुळे नाही झालंय की कमी लेखलं गेलंय म्हणून नाही झालं. मी तेच म्हटलं पुन्हा की ते खूप जास्त अप्रोचेबल वाटतात किंवा जे मारण्याचं तू ते म्हणशील तर हे बघ, हे खूप चुकीचं याच्यामुळेच वाटतं मला की पुढचा माणूस बोललाय ना, ठीक आहे, तो चुकीचा बोलला असं तुम्हाला वाटतंय, त्याच्यामध्ये आणखी 10 गोष्टी आहेत ज्या पद्धतीने तुम्ही त्याला नेऊ शकतात पुढे. जर तुम्हाला चुकीचं वाटलं तुम्ही कंप्लेंट करा, तो माणूस तिकडे जाईल, दोन्ही गोष्टी होतील. पहिली गोष्ट, तो बोललाय, आपलं एक समजून पण असतं ना यार. आता समजा तुम्ही घरातलं कोणी काही बोललं, लहान मुलगा आहे किंवा काय बोललंय, तुम्ही ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणतात की आर्टिस्ट आपला समाजाचा हिस्सा आहे. जेव्हा घरातलं कोणी बोललं, लहान मुलगा वगैरे, तुम्ही त्याला मारत नाही ना, तुम्ही त्याला पहिले समजवतात, ठीक आहे तो नाही ऐकत आहे बोलून, तुम्हाला थोडं प्रेम नाही आहे आर्टिस्टवर, तुम्ही लिगली गोष्टी घेऊन जा, हा पण काही बोलेल, तो पण काही बोलेल. मारणं म्हणजे मग तुम्ही म्हणता, मग समजा जिथे तुमचं मारणं येतंय मग तिथं फ्रीडम ऑफ स्पीच कुठं राहिलंय? मग बरोबर, तिथे राहिलं काय? म्हणजे तुम्ही मग आणि मारून काय दर्शवायचंय तुम्हाला? की मग ते तर गुंडागिरी झाली ना. मग इथे चुकीचं कोण आहे? मग बोलणारा चुकीचा आहे की मारणारा चुकीचा आहे? इथे तर तुम्ही लगेच तुमचं साईड दाखवतायत की जो फक्त बोलणं तुम्हाला ऑफेंड झालंय आणि मारणं बरोबर जस्टिफाय कसं करू शकतं. पण कॉमेडियन असं नाही की फक्त कॉमेडी करतात, भरपूर कॉमेडियनचा उद्देश असतो त्याच्यातून काहीतरी संदेश जावा म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक पहिला व्हिडिओ टाकला युट्यूबवर, तो मराठवाड्यातल्या पाण्यावरती. मी पाण्यावर जोक केले होते, पूर्ण मराठवाड्यात पाणी नाही वगैरे. माझा त्याचा उद्देश असा होता की जोक होते बाबा, पण त्याच्यातून घ्यायचं असं होतं की बाबा तुम्ही कशामुळे पाणी नाही मराठवाड्यात, सगळे लोक नाव होते, अख्खं महाराष्ट्र नाव होते की मराठवाड्यात पाणी नाही. ऍट द एंडला सांगितलं ना त्या गोष्टी. तर आर्टिस्ट ते पण असतं ना, तुम्ही जोक केलाय, एखाद्या पॉलिटिक्स जोक, सगळ्या दुनियाला माहिती आहे पॉलिटिक्सचं काय आहे, कसं आहे. ते लोक आपापसात कॅमेऱ्यासमोर शिवायतात एकमेकाला, ते चालतं. पण आपण ऍटलीस्ट एखादी गोष्ट जर बोललो तर लोकांना असं वाटतं की पॉलिटिक्स कसं काय बोललास, तुम्हीच जोक करून ठेवला त्याचा एवढा मोठा, तुम्ही त्या गोष्टी. आम्ही फक्त आमचा लोकशाहीमध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो, ते पण तुम्हाला तुम्हाला सांगू का? आणि याच्यामध्ये ज्याच्यावर जोक केलाय ना, ते खूप मोठ्या लेवलला बसलेत, त्यांचं पण जात पण नसेल किंवा त्यांनी बघितलं पण ना, ते विचार पण नाही करणार. ते पूर्ण देश चालवत आहेत किंवा पूर्ण राज्य चालवत, त्यांना घेणं देणं पण नसतं. हे जे असतात ना थोडे फंटर लोक किंवा काय, ज्यांना समहाऊ त्यांची इमेज पुढे न्यायची असते की अरे मी असं केलं तर ते खुश होतील, तर ते पण एक इन शॉर्ट ते पण इन्फ्लुएन्सर बनायचं असतं त्यांना की अरे मग याला मारताना मी व्हिडिओ टाकतो म्हणजे माझे फॉलोअर वाढतील. तर हे थॉटच खूप चुकीचं आहे. तीच गोष्ट आहे जे आपण म्हणतो ना की कहाणी येते पुढे. आणखी आपण दोन्ही गोष्टी नाही करू शकत. एका साईडला तुम्ही ब्लेम पण करतात की अरे चांगले कॉमिक्स कहाणी येते, आणि एका साईडला तुम्ही चांगला कॉमिक येतोय आणि त्याची तुम्ही 99% चांगलं करतोय आणि 1% जे तुमच्या पद्धतीनं चुकीचं आहे त्यासाठी तुम्ही मग त्याला पूर्णच खाली आणलंय. तो पुढच्या वेळेस कसं काय हिंमत करणार? म्हणजे किती मोठी एका माणसामुळे पण किती लोकांना डिमोटिवेट झाले ते, नाही का? म्हणजे विचार करायचे लोक आता प्रत्येक गोष्ट. तर म्हणजे मारण्याची गोष्ट वेगळी, पण आता समजा मी पण आता एकाला सांगितलं की बाबा मी स्टँडअप कॉमेडी करतो किंवा मी फुल टाइम प्रोफेशन करतो, तर त्यांचं म्हणणं हे असतं की याच्या व्यतिरिक्त तू काय करतो, पोटा पाण्यासाठी काय करतो, पोटा पाण्यासाठी काय करतो,
ते तर ठीक आहे, हे जोक मारा कुणी मारू शकतं, असं ह्या वे मध्ये पण अंडर व्हॅल्यू केलं जातं. हे आहे ना खूप ते स्टँडअप कॉमेडी फॉर्मॅट आता तसं झालं, ते आपण म्हणतो ना की झाकलेली मूठ 1.25 लाखाची. तसे ज्या लोकांना माहित नाही ना त्यांना माहितीच नाही ऍक्च्युअली काय कॉमिक्स. म्हणजे तू समजा बघशील ना, मी नाव नाही घेणार, पण हिंदीतले कॉमिक्स वगैरे बघशील ना, एका तासाचे, म्हणजे एक कॉमिक तर असं आहे ज्याचा आम्ही जयपूरला शो लॉक केला होता, त्याने 15 मिनिटाचे 16 लाख रुपये घेतले होते. 15 मिनिटं 1 लाख 16 लाख. आणि ज्या 15 मिनिटांमध्ये त्याने 1-2 मिनिटच कंटेंट केलं असणार, कारण फॅनच एवढे होते त्याला बोलून देत नव्हते. बाकीचे नॉर्मली 10 लाख 15 लाख हे जे वेल नोन आहेत ते घेऊ शकतात. किंवा आपल्या याच्यात पण नॉर्मली म्हणजे जे नावं ठेवतात ना, नाव तेच ठेवतात जे कॉर्पोरेटमध्ये काय करतायत किंवा काय 30-40 हजार वगैरे. इथे कॉमिक्स एकदम नॉर्मल, ते नॉर्मल कॉमिक्स पण तुम्ही बघितला ना, ज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, तो 1 ते 1.5 लाख रुपये घेतोय एका तासाचे, मराठीत पण. मग मी तेच म्हणतोय की ज्यांना माहितीच नाही त्यांना काय बोलणार आपण. आणि हे काही दाखवायची गोष्ट नाही की आम्ही एवढे पैसे घेतो किंवा तेवढे पैसे घेतो. हे असं हे सांगायच्या मागे हा उद्देश आहे की एवढा स्टेबल आर्ट फॉर्म झालेला आहे. आणि तेच लोक तुम्हाला पुढे दिसतील जे पॅशन म्हणूनच खरं आलेले आहेत. जे लोक फक्त हे विचार करून आले की स्टँडअप मध्ये पैसे आपण जाऊ, ते नंतर तुम्हाला एका वर्षानंतर दिसणार पण नाही कुठे. तो स्टँडअप खूप स्टेबल आर्ट फॉर्म आहे. तू विचार कर ना, आता समजा इथे बसून कोणी आर्टिस्ट समजा ऑस्ट्रेलियामध्ये विकतोय 200, 400 तिकीट, अमेरिकेमध्ये विकतोय, मोठी गोष्ट आहे. माझा नाही, तो ऑडियन्सचा प्रश्न आहे. तुमची किती आहे? ते कळालं मला. नाही पण तो ऑडियन्सचा सांगणार नाहीत आम्ही. आमचे किती असं? अरे नाही काय 200 आहे त्याच्या वेगवेगळा. तुझा युट्यूबचा रेव्हेन्यू किती? चलो नेक्स्ट क्वेश्चन. ते सांगणं मागचं न सांगणंच कराय किंवा कमी सेम पिंच. हे बघ ना, फॅशन आहे, हे फॅशन नाही आहे. तर म्हणजे आता मला कॉमेडियन बनायचंय, पण मला जोक्स क्रॅक करता येत नाही, तर नाही म्हणलं पाहिजे तू. नाही हा पुढं हा काय नाही कळालं नाही, तुझ्या क्वेश्चनच असं बोललो. हा तर बनायचे पण येत नाही. हा तर शिकल्या जाते का ही गोष्ट, असं विचारायचं. म्हणजे सार्कॅझम डेव्हलप होती का म्हणजे ओव्हर द टाइम? सो सार्कॅझम हा एक पार्ट झाला. सार्कॅझम नॉट स्टोरी, नॉट कॉमेडी. सार्कॅझम इज ऑल्सो पार्ट ऑफ कॉमेडी. अभिषेक उपमन्यूला बघतो ना तू, तर तो थोडा त्याचं तो जॉनर आहे, तो थोडा सार्कॅझम वाला जॉनर आहे. सो ऑफकोर्स म्हणजे ना याचे वर्कशॉप वगैरे पण होतात. ठीक आहे, मी इंडिव्हिज्युअली तरी हे विचार करतो की मला असं वाटतं की हा आर्ट फॉर्म जेवढा मधून येईल तेवढा चांगला आहे. म्हणजे शिकल्या जाऊन काय होऊन जातं ना, कोणी कोणाला शिकवतोय समजा, तर तो तर त्याला रूल सांगेल ना की एखादा टॉपिक घ्या आणि ह्या फॉर्मॅटनं जोक्स बनतात. तर ते खूप असं म्हणजे शिकलेली कॉमेडी तुम्हाला लगेच दिसून येते. खूपसे कॉमिक आहे ना, प्रत्येक ओळ प्रत्येक लाईन लिहितात, हे करतात, तर तुला ते त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये पण लगेच कळून जाईल. त्यात काही चुकीचं नाही, अनलेस तुम्ही एकदम किल करताय, डिस्ट्रॉय करताय, तर काही चुकीचं नाही, ते पण चांगली गोष्ट आहे. पण कोणी शिकवतंय तुम्हाला तर त्याचं किती कन्वर्जन होईल मला माहित नाही. कारण मला तरी वाटतं की स्टँडअप कॉमेडी तशी येऊन जाते ना की तुम्ही स्वतःहून कसे पर्सन आहात. इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट मॅटर नाही करता. इंट्रोवर्ट पण असेल, पण तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एकदम वाईल्ड आहे, तुम्हाला माहिती आहे की मी हा थॉट चालू आहे, याला मी फनी पद्धतीनं घेऊ शकतो आणि मी स्टेजवर जाऊन करू शकतो. तेवढंच मॅटर करतं. तुमचं इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये तुम्ही इंट्रोवर्ट आहात, एक्स्ट्रोवर्ट आहात, काही मॅटर नाही करत. पण शिकून किती केलं जाते ते मला तरी मी एवढं बघितलं नाही किती वर्क होती. पण वर्कशॉप होतात, खूप जण वर्कशॉप घेतात. पण ते स्टेज फ्राईट कसं घालवायचं? ही तर तीच गोष्ट आहे ना, म्हणजे जेवढं तुम्ही स्टेज करणार तेवढं ती गोष्ट कमी कमी होत जाईल. स्टार्टिंगला तुम्ही जाणार, तुमचं इनिशियली कसं प्लॅन करावं? म्हणजे इनिशियली आता मला काहीच म्हणजे इंट्रोवर्ट आहे मी पूर्ण, मला म्हणजे कॉमेडी थोडी येते, पण मला स्टेजवर जायला मी घाबरतोय. मग त्याला स्टार्टिंग कशी करावी? हे बघ, ओपन माइक्स होतात, इंट्रोवर्ट आहे तर मला वाटतं तू तुझ्या मित्रांना पण नाही सांगणार पहिले, चांगलीच गोष्ट आहे ना. जेवढे कमी ओळखीचे लोक आहेत याच्यामध्ये, कारण पहिला थॉट तोच असतो ना की कोणी जज नाही करावं आपल्याला. तर ओपन माइक्स होतात, ओपन माइक्स मध्ये जायचं, आपले 4 मिनिटं आहेत, तुम्ही 10 वेळेस प्रॅक्टिस करा काचेसमोर की हे जोक्स आहे. कारण पहिल्यांदा विसरणं किंवा ह्या गोष्टी खूप होतात, त्या प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू एकदा ओपन माइक, 2दा. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की सेम कंटेंट करा. खूप जण सेम कंटेंट वापस करा. अच्छा, प्रॅक्टिस होईपर्यंत. कारण खूप जण ना प्रत्येक ओपन माइकला वेगवेगळे कंटेंट घेऊन येतात. मग तुम्हाला वाटतं अरे हा वर्क नाही करत, यार तुझं जर कामच नाही केलं तर कसं वर्क करणार?
तर ते जे ओपन माईक इज वन थिंग. तुला काय वाटतं आणखी? जॅमिंग तेच ओपन माईक जॅमिंग किंवा नाही का तुम्हाला वाटतं ओपन माईक जास्त होत नाही किंवा आपल्याला चान्स नाही भेटत आहे, तर तुमचा एखाद्याला थोडीफार स्टँडअप माहित आहे किंवा त्याला ज्या गोष्टी तुम्हाला जायची ती गोष्ट माहिती आहे, त्याला कॉल करून म्हणा की जोक लिहिलेला आहे. जसं मला खूप वेळेस होतं की मला काय कळलं, मी याला बोलतो की कपिल असा जोक लिहिलाय, काय वाटतं? ते म्हणतं अरे हे बरोबर वाटत नाही, तू ते काढ, हे टाकून बघ, हे चांगलं वाटते. मग त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं? अरे खूप छोटा सीन आहे स्टँडअपचा. म्हणजे कोणी समजा आज ओपन माईक करायला चालू केला, त्याला पण प्रत्येक कॉमिक्स माहिती असेल. म्हणजे कोणाला वाटलं की चल मी अक्षयला कॉल करून म्हणू का की दादा माझा असा असा जोक आहे, तर मला की सांगू शकशील का? तर मला वाटत नाही कोणी नाही म्हणे, पण कोणी करत नाही. प्रत्येकाला सॅड फील करायचं, ते आपल्याला सॅड फील करतात. आम्ही कितीतरी ज्या ओपन माईकला आम्ही जातो, ओपन माईक सध्या कमी होतं जाणं, पण आम्ही ज्या पण ओपन माईकला जातो आम्ही सांगतो की बाई ओपन माईक नंतर थांबा अर्धा तास, विचारा जे तुमचे सिनियर कॉमिक्स आहे त्यांना की तू माझा सेट बघितला का? समजा नसन बघितला त्यांना सांगा की दादा मी परफॉर्म करतो, प्लीज बघ, काही चेंजेस असतील तर सांग मला. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि कोणीच कमी लेखण्यासाठी किंवा तुला कमी वाटेल म्हणून सांगणार नाही. जे चांगलं वाटेल की जे चांगलं तुला एक जोक चांगलं आम्ही मनापासून म्हणतो भाई हा जोक लय भारी होता, एक नंबर जोक होता. आणि जे नाही वाटलं भाई हे नाही होत वर, तू नको करू. पण तेच जसं कपिल आम्ही खूप ऑब्झर्व करतो, म्हणजे इव्हन स्टार्टिंगला आम्हाला वाटतं एखादा जोक मी लिहिला नाही वर झाला, लोक लाईट चेंज करतात, पुढच्या वेळेस वेगळं लिहून आणतात. पण तू त्याच्यात जर इम्प्रूव्ह केली, ते लिहिलं तर तुझा फायदा आहे त्याच्यात. आता आम्ही तर एकमेकांना तेच करत असतो. आम्ही तर आता एकदम ब्लंटली की याचा एखादा जोक मला नाही आवडलं, मी सांगेल की हा नको घेऊ, चांगला नाहीये, किंवा मला वाटलं अरे यात असं चेंज होऊ शकतं की हे, किंवा यात हे ऍड झालं तर भारी होईल. हे झालंय स्टँडअपचं किंवा याचं. तर क्राऊडवर्कचं कसं डेव्हलप करावं? आता क्राऊडवर्कला तर सगळे रॅन्डम असतात, लोकांना प्रश्न विचारले ते त्यांचे उत्तर दिला, त्याच्यावर आपण कॉमेडी करणार. तर ते समजा त्या मोमेंटला काही सुचलं नाही किंवा क्राऊडनी असं काही अँसर केलं जे की आपल्याला पचवता आलं नाही, त्यावेळेस मध्ये काय करावं? याचं पण सेम आन्सर आहे. जेवढं तुम्ही स्टेज करशाल ना तेवढ्या गोष्टी चांगल्या होतील बाय एक्सपिरियन्स म्हणून. हा एक्सपिरियन्स. पण त्याच्यामध्ये आणखी एक क्राऊडवर्क साठी एक चांगली गोष्ट ही करू शकतो की कोणता पण ओपन माईक होतोय ना, कोणता पण शो होतोय ना, ते होस्ट करायला चालू करा. होस्ट मध्ये काय असतं, एक होस्ट असतो आणि बाकी 5-6 कॉमिक्स असतात. म्हणजे प्रत्येक कॉमिक्स नंतर एक होस्ट येतोय परफॉर्म करायला. आता होस्ट बाकी कॉमिक्स कंटेंट करताय, तर होस्टचं काम काय आहे, लोकांसोबत इंटरॅक्ट करणं. म्हणजे इंटरॅक्ट करू, पुन्हा पुढच्या कॉमिकला बोलू, पुन्हा इंटरॅक्ट करू, पुन्हा पुढच्या कॉमिकला बोलू. आता इंटरॅक्शन मध्ये तुम्ही एक्सपेक्टच नका करू की काही लाफ येईल. नॉर्मल इंटरॅक्शन ठेवा, है ना. तर काही इंटरॅक्शन नंतर काय होतं, तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला सुचतं की अरे इथं मी हे बोललो असतो तर. मग जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही गेले, तुम्ही सेम क्वेश्चन घेतला आणि सेम आन्सर आला, नाव यू आर प्रिपेअर फॉर इट. तर काही इंटरॅक्शन असं होऊन जातात, काही गोष्टी अशा होतात की तुम्ही स्वतः एवढे प्रिपेअर होऊन जातात या गोष्टीसाठी की नाव यू आर रेडी फॉर एव्हरीथिंग. आणि जरुरी नाही की प्रत्येक वेळेस कामच होईल, पण समजा 10 पैकी माझे 6 कॉल बॅक्स किंवा 6 जोक्स चालतायत, तर मी कॉन्फिडंट आहे आता मी 6चे 7 कसं करेल, 7चे 10 कसे करेल. तर असं क्राऊड वर्क डेव्हलप होईल. याच्यात एक्सपिरियन्स हा स्टेज शिवाय काहीच नाहीये. स्टेज अशी गोष्ट आहे, क्राऊड वर्क करायला तेवढं जॉनर पण लागतं तसा. हा म्हणजे मग ते पण ते मुद्दामून नाही होऊ शकत. मुद्दाम होऊ शकत नाही. हा तुम्ही मग ट्राय केलं, मग तुम्ही ही पण गोष्ट खराब करताय. पण तुम्ही फक्त क्राऊड वर्कला घेऊन स्टँडअप मध्ये येत असाल तर नको, तुमच्यासोबत कंटेंट पण हवा तुमच्याकडे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पॉइंट्स कव्हर झाले ऑलमोस्ट. याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही सांगू इच्छिता? मला एक फक्त एवढं सांगायचंय ऍज अ मराठी कॉमेडियन म्हणून सीन मध्ये ह्या की सगळे एकमेकाला सपोर्ट करा. मराठी कॉमेडियनना काय बोलले माहितीये का की हा करतोय मी करतोय बरोबर आहे. दुसरे मी कोण नाव वगैरे घेत नाही. मी फ्रँकली बोलतो. हिंदीचं बघा, आज एक मी जर व्हिडिओ टाकला हिंदीमध्ये, समजा कोणी व्हिडिओ टाकला, सगळे लोक शेअर करतात. मराठी कॉमेडियनचं काय वालंय की तू आहे ना बाकीच्याला नाही सपोर्ट करायचा, आपण म्हणजे मला यात एक गोष्ट ऍड करायची. मला असं वाटत नाही की ते असं विचार करतात की सपोर्ट नाही करायचा, पण नाही करत ही अशी गोष्ट. म्हणजे काय होऊन जातं ना, आम्ही मागेचा एक शो केला, ज्या शोला मी ओपन करायला गेलो तिथं बाकी कॉमिक्स पण होते. तर आमचं हे डिस्कशन झालं. म्हटलं की हार्डली इन मीन 7-8 लोक आहेत मोजण्यासारखे पुण्यात जे स्टँडअप करतायत. ठीक आहे, तुम्हाला त्या दिवशी तुमचा शो नाही आहे किंवा तुमचा पर्सनल शो असेल ती गोष्ट समजली जाते, पण कोणी समजा शो करतंय, आपल्याला जसं एक स्टोरी टाकावी लागते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोणी काही कंटेंट टाकलं ती रील फॉरवर्ड करावी लागते स्टोरीला. त्या हार्डली एखाद्याचे 500 फॉलोअर आहे किंवा एखाद्याचे 10,000 फॉलोअर आहे, त्यातून किती कन्व्हर्जन होईल कोणाला माहित नाही. पण ही एक प्रॅक्टिस डेव्हलप होते ना की कोणतरी शो करतोय, 10,000 माहिती आहे, त्यातून एक जण पण कन्वर्ट झाला तर तो
पॉझिटिव्ह आहे ना, आणि हे एक ऍज अ कम्युनिटी दाखवतं की तुम्ही सपोर्ट करताय पुन्हा सीनला. तर हे त्याचं म्हणण्याचा अर्थ आहे की ही गोष्ट मी इंडिव्हिज्युअली तर करणारच आहे डेव्हलप, मी इंडिव्हिज्युअली ग्रो करणार आहे, हा इंडिव्हिज्युअली ग्रो करणार, किंवा कोणी पण माणूस आपला इंडिव्हिज्युअली ग्रो करणार आहे, कोणी कोणाला थांबवू नाही शकत. पण ह्या गोष्टीनं असं होईल की जे जसं मी म्हटलं ना की हा ओपन माईक करतो त्याच्या 10 मित्रांना माहिती होईल, तशी गोष्ट की कोणी मी स्टोरी टाकतोय तर माझ्या ज्या 200 लोक स्टोरी बघतायत तर त्यांना माहिती होईल की असं काहीतरी होतंय. पुढच्या वेळेस जेव्हा तो त्याची स्टोरी 10 वेळेस बघेल तर म्हणेल चल यार एकदा जाऊन बघू, आज मी खाली. तर तोच होतंय की माझा ऑडियन्स दुसऱ्याला भेटू नये, कुठेतरी बॅक ऑफ माइंडला नाही का की मी करतोय, भले ते सपोर्ट करतात, मी असं नाही म्हणत की सपोर्ट, पण ते नसते स्वतःहून येतं कपिलचा शो आहे, अक्षयचा शो आहे की स्वतः मी करतो, मलाही वाटतं की याचा शो आहे, तर ती गोष्ट ऍडमिट होत नाही. ती कुठेतरी नाही का जो पण तुम्ही सोबत, कारण काय होतं कधी कधी ओपन स्पॉट पाहिला असतो, याचा शो असला की मी ओपन स्पॉट करतो, तेव्हा ती कम्युनिटी असली तर कपिल एखाद दिवस मला काय म्हणेल तू राहू दे, एखाद दिवस त्याला करू दे, त्यानं मला आधी मागितलाय. आता त्यांच्या दृष्टिकोनात बघण्यातून काय होतं, कपिल अक्षय सोबत असतात, याला विचारायचं कामच नाही, येणं केला की आता फिक्स ओपन स्पॉट मी असतो, माझा असले फिक्स ओपन स्पॉट तो असतो, तर कुठं कुठं ते पण डोक्यात बसलेले. बरोबर. नाही, हा जसं म्हणतोय ना की ऑडियन्स कोणाला भेटावी नाही, यात मला वाटतं की ही गोष्ट उलटी आहे की समजा माझा शो आज एका ऑडियन्सने बघितलाय, तर जसं मी म्हटलो की सेम ऑडियन्स तर माझा शो 6 महिने 1 वर्ष बघणार नाही, कारण सेम कंटेंट आहे. तर आपली ऑडियन्स दुसरीकडे जात नाही हे तर असं होऊ नाही शकणार. उलट कोणता कॉमिक एखादा शो करतोय ना तर तो बाकीच्या 10 लोकांसाठी त्याची ऑडियन्स बनवतोय स्टँडअपची. सो जेवढं आपण आर्ट फॉर्म प्रमोट करू ती ऑडियन्स घुमून फिरून माझ्याकडे पण येईलच कधीतरी. समजा मी खरंच इमानदारीनं करतोय तर ती होणारच आहे. तर म्हणजे ऍज अ आर्ट फॉर्म तर खूप डेव्हलप होतोय. म्हणजे मराठी कॉमेडी सीन मला वाटतं हे जे वर्ष 2023 पासून जे चालू झालंय, 2023 नंतर 24 झालं, आता 25 आहे, तर 23 पासून जे बूम व्हायला चालू झाली आहे ना, तर हे खूपच म्हणजे येणाऱ्या 3-4 वर्षात मला वाटते की आणखी 4-5 कॉमिक्स असे मोठे मोठे दिसतील जे ऑडिटोरियम विकतायत. जे ओपन माईक सीन जो कमी झालता, आजकाल ओपन माईक सीन रेग्युलरली होतोय, बरोबर, ते पण वाढेल. आणि सध्या मुंबई पुणे पर्यंत जे सीमित आहे ते बाकीच्या जेव्हा Tier 2 सिटीज मध्ये जेव्हा ओपन माईक्स व्हायला चालू होतील, जसं संभाजीनगरमध्ये एक ग्रुप आहे तो करतो, नगरमध्ये एक ग्रुप आहे तो स्टँडअप कॉमेडी शोज वगैरे छोटे छोटे करतात, बहुतेक नागपूर आणि त्या साईडला. आता आम्ही जेव्हा आमचा टूर केला होता पहिला आम्ही अकोल्याला केला होता. सो इथे पोटेन्शियल आहे लोकांमध्ये, पण तिथं स्टेज नाही. जसं स्टेज डेव्हलप होईल तशी ऑडियन्स पण ग्रो होईल, आणि ऑडियन्स ग्रो झाली तर आपोआपच शोज पण वगैरे चांगले व्हायला लागतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही बोलू इच्छित? बाकी काही नाही. बाकी तू चांगलं करतो. म्हणजे मी पॉडकास्ट वगैरे एक्सप्लोअर केले, डिस्कवर केले तुझ्या रील्स वगैरे. तर प्रत्येक गोष्टीत जसं जसं करतोय आणि प्रत्येक सेगमेंट प्रत्येक सेक्टर तू टच करायचा प्रयत्न करतो, ते खूप जास्त रिकमेंडेबल आहे. आणि जेवढं करता येईल तेवढं कर. आणि आमच्यासाठी ही पण एक गोष्ट आहे ना, हा पण एक प्लॅटफॉर्मच आहे की समजा आम्ही आमचा एक आर्ट फॉर्म स्टँडअप कॉमेडी त्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचतोय, तर हा पण एक प्लॅटफॉर्मच आहे ज्याच्या थ्रू आम्ही आणखी लोकांपर्यंत पोहोचू. तर हे पण एक आम्हाला हेल्पच करते लोक जोडण्यासाठी. सो थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सो मच. बोलू आम्हाला इथं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याला फॉलो करा. नक्की नक्की. आदित्य टॉक्स, मराठी कपिल, अक्षय कॉमिक या दोघांना इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. त्याची दाढी आल्यानंतर चेहरा जो आहे तो रिव्हील होईल. थँक्यू सो मच.